सत्कार होतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक कराड नगर परिषद कराड माननीय श्री अमोल जाधव सर यांना मी विनंती करतो. नगर परिषद कराड, नगरपालिका नगर वाचनालय कराड, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला वर्ष 52वे. नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेली यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला यावर्षी 52व्या वर्षात प्रदानपण करीत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे जयंतीनिमित्ताने या व्याख्यानमालेत प्रसिद्ध व्याख्याते माननीय डॉक्टर सागर देशपांडे, मुख्य संपादक मासिक जडणघडण पुणे यांचे व्याख्यान आज आयोजित केलेले आहे. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देत आहे. विषय: स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब एक प्रगल्भ नेतृत्व. कराड नगरपालिका नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या 52व्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत पुष्प गुंफण्याचा मान माननीय मुख्य संपादक मासिक जडणघडण पुणे व्याख्याते डॉक्टर सागर देशपांडे यांना लाभलेला आहे. माननीय डॉक्टर सागर देशपांडे सरांचे शिक्षण हे MA, BJ, C, PhD मराठी साहित्य आणि पत्रकारिता असे झालेले आहे. माननीय डॉक्टर सागर देशपांडे सर हे मासिक जडणघडणचे मुख्य संपादक म्हणून गेली 22 वर्षे काम पाहत असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे या मासिकाचे मानद संपादक आहेत. डॉक्टर देशपांडे सर हे 1986 पासून गेली 40 वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. तसेच सरांनी सन 2005 ते 2007 या कालावधीमध्ये संचालक कास्य मीडिया सेंटर पुणे येथे आपले कार्य पार पाडले आहे. तसेच सरांनी बेळगाव तरुण भारतच्या कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आवृत्त्या सुरू करण्यासाठी प्रमुख सहभाग घेतला होता व संपादकीय वितरण जाहिरात व्यवस्थापन विभागासाठी समन्वयक म्हणून ही सरांनी काम पाहिलेले आहे. डॉक्टर देशपांडे सरांचा विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिकांमध्ये लेखनामधील सहयोग मोठ्या प्रमाणावर आहे. डॉक्टर देशपांडे सरांनी 1989 पासून कोल्हापूर, सातारा, गोवा, परभणी, आळंदी, अहमदनगर, बेळगाव, कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने, जागतिक मराठी परिषदेच्या वार्तांकनाची मुख्य जबाबदारी व समन्वय म्हणून काम पाहिलेले आहे. लोकसभा निवडणुका, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वार्तांकन ही सरांनी केलेले आहे. डॉक्टर देशपांडे सरांनी पुणे, सांगली, कोल्हापूर आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमात देखील सहभाग घेतलेला आहे. मुंबई दूरदर्शनच्या तसेच अन्य दूरचित्रवाहिन्यांच्या विविध कार्यक्रमात ही सरांनी सहभाग घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारातीवरील चित्रफितीचे लेखनही सरांनी केलेले आहे. डॉक्टर देशपांडे सरांनी सांगली आकाशवाणीसाठी ऐतिहासिक किल्ले व स्मारकावर आधारित मालिका निर्मितीमध्ये सहभाग व लेखन केलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके व गड किल्ल्यासंबंधीच्या ध्वनी चित्रपती प्रकल्पातही सरांचा सहभाग आहे. डॉक्टर देशपांडे सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा 2001चा उत्कृष्ट पत्रकारितेचा डॉक्टर नानासाहेब परुळेकर पुरस्कार, त्यानंतर वृत्तपत्रविद्या पदवी परीक्षेत शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आल्याबद्दल सकाळचे संस्थापक डॉक्टर नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार, त्यानंतर दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने दिला जाणारा के. बाबा दळवी स्मृती शोध पत्रकारिता राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार 2004मध्ये, त्यानंतर 2005 व 2007 या सालामधील आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संघटनेची माध्यमदूत फेलोशिप एकूण 2 वेळा प्राप्त झालेली आहे सरांना. इन्फोसिसचे संस्थापक श्री नारायण मूर्ती यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्रातर्फे सरांचा सन्मान करण्यात आलेला आहे. जडणघडण या शैक्षणिक मासिकास उत्कृष्ट निर्मितीबद्दल सलग 20 वर्षे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, रोटरी क्लब पुणे आणि मुंबई मराठी पत्रकार संघ इत्यादी संस्थांचे
जवळपास 27 पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. ग्रंथ पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक घडवण्यासाठी या ग्रंथास कराड येथील शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर रा गो प्रभूने गौरव पुरस्कार. त्यानंतर बेल भंडारा या चरित्रग्रंथास संगमनेर इतिहास संशोधक मंडळाचा पुरस्कार. त्यानंतर पुस्तकात न मावणारी माणसे या ग्रंथास मनोरमा साहित्य संस्था सोलापूर यांचा पुरस्कार. तसेच या व्यतिरिक्त डॉक्टर देशपांडे सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. डॉक्टर देशपांडे सरांचा अनेक उपक्रमातही सहभाग आहे. त्यामध्ये बेळगाव आणि सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. भारत सरकारच्या वतीने 2002मध्ये आयोजित ईशान्येकडील तणावग्रस्त राज्यामधील संपादकाच्या अभ्यास दौऱ्यात सहभाग व लेखन सरांनी केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रबोधन व्याख्यानमालेत सलग 8 दिवस सहभाग घेतलेला आहे. तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित मराठी भाषा साहित्यविषयक एका समितीच्या उपक्रमात तज्ज्ञ परीक्षक म्हणूनही सरांचा सहभाग आहे. तरी मान्य डॉक्टर सागर देशपांडे सरांना नेमस्थ विषयाचे व्याख्यानास माझ्या वतीने शुभेच्छा देऊन सरांचा थोडक्यात परिचय पूर्ण करतो आणि मला आयोजकांनी परिचय देण्याची संधी दिली याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद माननीय श्री अमोल जाधव सर. आपल्या माध्यमातून आम्हाला आजचे व्याख्याते माननीय डॉक्टर सागर देशपांडे यांच्या कार्याचा परिचय झाला. यानंतरचं सदर आहे अध्यक्षीय मनोगताचं. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीय उपाध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांना विनंती करतो की आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज कराड नगर परिषद कराड, नगरपालिका नगर वाचनालय कराड, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला 2026. कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या 52व्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचा आज कार्यक्रमास उपस्थित प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर सागर देशपांडे, व्यासपीठावरील लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील, तसेच मुख्याधिकारी वटकर साहेब, तसेच माजी गटनेते सौरतात्या पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक नरेंद्र लिबे, त्याबरोबर या ठिकाणी सर्व उपस्थित रसिक बंधू आणि भगिनी व पत्रकार बंधू, आपण सर्वांचे कराड नगरपालिकेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील वैचारिक चळवळीचे मूर्तमेढच. त्यांच्यासारखा धुरंधर मुत्सद्दिक अर्थकारणी, हृदयस्पर्शी राजकारणी, समर्पित राजकारणी, चिकित्सक, साहित्यिक आणि तळागाळातील शेतकऱ्यांची जाण असणारे कृषीतज्ज्ञ आपल्याला लाभले. हे आपले भाग्यच होय. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळावी या हेतूनेच सन 1973 सालापासून ही व्याख्यानमाला सुरू झाली. शालेय जीवनापासून अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण साहेबांनी अतुलनीय कामगिरी तर केलीच, पण त्याचबरोबर देशाच्या राजकारणात उपपंतप्रधान, संरक्षण खाते, गृह खाते, अर्थ खाते, परराष्ट्र खाते या सर्व देशाच्या राजकारणात सारख्या महत्त्वपूर्ण खात्याचा पदभार सांभाळला. एक नवी दिशा प्राप्त करून दिली. राजकारण, समाजकारण, त्याचबरोबर सुसंस्कृत, रसिक कलाप्रेमी, साहित्यप्रेमी व अमोद वक्तृत्व असणारे वक्ते अशा विविध पैलूंनी संपन्न असे व्यक्तिमत्व चव्हाण साहेबांचे होते. प्रचंड ग्रंथसंपदा, प्रचंड वाचन यावर साहेबांनी नितांत प्रेम केले. महाराष्ट्राला जिंकले आणि देशाला तारले आणि म्हणूनच ते अजरामर झाले. मला दाट अभिमान आहे ते कराडचे या भूमीचे होते. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला व शारदीय व्याख्यानमाला या पंचक्रोशीतील लोकांच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक समृद्धीस कारणीभूत होते. गेली 51 वर्ष अव्याहत चालू असलेल्या या व्याख्यानमालेत आजपर्यंत अनेक प्रज्ञावंतांनी आपले विचारधन समर्पित केले आहे. त्यातील संपादित अंश पुस्तक रूपाने प्रसिद्ध करताना नगर परिषदेत खऱ्या अर्थाने कृतज्ञ झाल्यासारखे वाटते. डॉक्टर
सागर देशपांडे यांच्या आज व्याख्यानास शुभेच्छा देऊन माझे मी 2 शब्द प्रास्ताविक मनोगत पूर्ण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिक हो, यानंतर वेळ आहे व्याख्यानाची. मी सन्माननीय डॉक्टर सागर देशपांडेचं यांना विनंती करतो की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब एक प्रगल्भ नेतृत्व या विषयावर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष आणि कराड नगरीचे उपाध्यक्ष श्रीयुत प्रतापजी साळुंखे, व्यासपीठावर जे आत्ता होते मान्यवर नरेंद्रजी लिबे आणि सौरभजी पाटील, या नगर परिषदेचे तरुण मुख्याधिकारी श्रीयुत प्रशांतजी भटकर, व्यासपीठाच्या समोर अनेक परिचित मान्यवर दिसत आहेत मला आणि सभागृहात जमलेले साधारणपणे 1,25,000 लोक मला दिसत आहेत. तर एवढ्यावरून तुम्ही माझं गणित कच्चं आहे हे नक्की ओळखलं असेल. पण तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की मराठी माणसांनी जर ठरवलं तर त्या आयुष्यात किमान 1,000 लोकांना घडवतो तरी, किंवा अधिक चांगलं घडवतो एवढंच म्हणायचं आहे. तुमच्या मनात काही जर वेगळं असेल तर तसं काही नाही, घडवतो तरी. त्या अर्थाने इथली लोकसंख्या आत्ता मला 1,25,000 दिसते. आणि गर्दीचा मुद्दाच नाही आहे. त्याचं कारण गर्दी जमवण्याचं सगळं होऊन गेलेलं आहे. आत्ता गेल्या 2-5 महिन्यात काय जे व्हायचं ते सगळे प्रकार होऊन गेलेले आहेत. त्यामुळं आत्ता जे आहेत तर त्या गर्दीनं नंतर जे दर्दी आहेत, ज्यांचं चव्हाण साहेबांशी एक वेगळं नातं आहे, असे वेगवेगळ्या पिढ्यांमधले मला दिसत आहेत. हा त्यातला आनंद आहे की तरुण पिढीमधले अगदी शाळकरी मुलांच्या वयाचे असतील इथंपासून ज्यांनी चव्हाण साहेबांना बघितलं आहे. त्यामुळं व्याख्यानाच्या सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान भारताचे दुर्दैवानं कधीही होऊ न शकलेले आणि सर्वात चांगले तोपर्यंत ठरू शकले असते असे न झालेले पंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान होऊ शकले असते असे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. सुरुवातीला माझ्या समोर घड्याळ नाही आहे इथे, म्हणजे माझ्या हातात आहे. महाराष्ट्रातली काही परिस्थिती बदललेली असली, कितीही आघाड्या झाल्या असल्या तरी घड्याळाचं महत्त्व कमी होत नाही खरं तर, म्हणजे वेळेच्या बाबतीत, बाकी काही नाही. त्यामुळे मला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये चव्हाण साहेबांच्याबद्दल बोलणं हा एकीकडं एक प्रकारचा सन्मान तुम्ही मला दिलात, त्याबद्दल आपले पहिल्यांदा आभारही मानतो. पण त्याचवेळी फार मोठी जबाबदारी आहे. ज्यांना टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांनी मोकळेपणाने वाजवा. अजून त्याच्यावर टॅक्स बसवायचा असं काही प्रस्ताव आलेला नाही. मराठी माणसाच्या बाबतीत, मराठी म्हणजे कोण? जो महाराष्ट्रात राहतो, ज्याला मराठी येतं आणि ज्याचं मराठीवर प्रेम आहे, तो कोणही असेल, तो मराठी, तो मराठा, तो महाराष्ट्रीयन. त्यामुळे मराठी माणसाची 3 वैशिष्ट्य आहेत. जे दुर्दैवानं तो रक्तदोष आहे, त्याला आपण वैशिष्ट्य म्हणूया, म्हणजे जरा चांगलं वाटतं. पहिलं म्हणजे तो शक्यतो टाळ्या वाजवत नाही. शेजारच्यानी वाजवल्या तर तो अनुमोदन द्यायचा प्रयत्न करतो, स्वतःहून वाजवेलच असं नाही. दुसरं, तो बऱ्याच वेळा हसत नाही. कदाचित तो युद्धाचाही परिणाम आता असू शकतो की गॅसपासून सगळंच काळजीवर आहे, तर आता हे हसायचं कुठे म्हणून हसत नाही शक्यतो. पण माझं म्हणणं, वेळेवर हसावं, विनोद झाला तर हसावं, त्याच्यासाठी दुसऱ्याची वाट बघू नये. नाही तर मग काय होतं, उत्तर आयुष्यात पेन्शनमध्ये गेल्यानंतर इतरांची झोपमोड करण्याचं जे पाप आहे ते सकाळी उठून हास्य क्लब जॉईन करून बागेत जाऊन हसत बसावं लागतं. त्याच्याऐवजी जर आत्तापासून मोकळेपणाने हसलं तर व्यायाम पण होतो, शरीराच्या म्हणजे विशेषतः तोंडाच्या सगळ्या शिरा मोकळ्या होतात, स्नायू मोकळे होतात. आपणही हसल्यानंतर आपल्यालाही बरं वाटतं, समोरच्यालाही बरं वाटतं. आणि तिसरं म्हणजे मराठी माणूस कौतुक करत नाही कुणाचं. कौतुक करायची वेळ आली की, म्हणजे विशेषतः आपल्याच लोकांचं जर कौतुक करायची वेळ आली तर मराठी माणूस फार मागे राहतो. मला असं वाटतं हे परंपरेनं काही आपल्यात जे चांगले गुण आहेत तसे काही रक्तदोष पण आहेत. एकदा मराठी माणसांची स्पर्धा लागली होती आळस द्यायची, तर एक जण दुसऱ्या मराठी माणसाला म्हणतो तू आधी आळस दे म्हणून. म्हणजे आम्ही ते आळस देण्याच्या बाबतीत सुद्धा जर आता आधी दुसऱ्याने द्यावं असं कशासाठी. त्यामुळं आपल्याला मोकळेपणाने हसावं वाटलं, एखादा विनोद झाल्यावर आपण जरूर हसा. टाळ्या वाजवा वाटल्या वाजा. मी पुण्यात 30 वर्ष राहत असल्यामुळे टाळ्या कुठल्या प्रकारच्या आहेत हे लगेच कळतं. त्यामुळे त्याला दुसऱ्या प्रकारच्या टाळ्या वाजवायची तुमच्यावर वेळ येणार नाही एवढी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, सन्मान व्यक्त करतो.
कराडच्या संदर्भातल्या आठवणी दोन अशा आहेत. त्यातली एक चव्हाण साहेबांची, आणि तो माझ्या आयुष्यातला खूप भाग्याचा क्षण असं मी समजतो. चव्हाणसाहेब जाण्याच्या आधी 1 वर्ष माझं जे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातला आजरा म्हणून आहे, आंबोलीच्या अलीकडे, कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक सिंधुदुर्गच्या अलीकडे, त्या आजरा तालुक्यामध्ये उत्तूर नावाचं एक बाजारपेठेचं खेड आहे. 20-25 गावांची बाजारपेठ आहे. 10-15 हजार वस्तीचं गाव आहे. तिथे चव्हाण साहेबांच्यावर प्रेम करणारे सगळेच महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही होते. पण आमच्या तिथले एक म्हटलं तर व्यवसायानं ते कॉन्ट्रॅक्टर होते जुन्या काळातले. त्यांचं नाव होतं भिकाजीराव पाकले. आणि त्यांचं चव्हाण साहेबांच्यावरती खूप प्रेम. चव्हाणसाहेब कधीही साधारण पुणे कोल्हापूर भागात आले की त्यावेळासुद्धा ते जाऊन भेटीगाठी घेणं असं सगळं असायचं. माझ्या वडिलांचेही ते स्नेही भिकाजीराव पाकले. त्यामुळे या सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्या गावी शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आहे, तर तो पुतळा उभारला पाहिजे. तुमचं आणि माझं भाग्य आहे, ज्याला आपण मराठी म्हणतो. आजही भारतामध्ये जर गेलो तर 2च मराठी माणसांचे पुतळे तुम्हाला जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, राज्य ह्याच्या सीमा ओलांडून खेडेगावांपर्यंत दिसतील. ते पहिले म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरे म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. या दोघांचे पुतळे नाहीत अशी गावं फार कमी आहेत. अशा महान माणसांची भाषा म्हणजे मराठी, आणि त्या राज्यात आपण राहतो म्हणजे महाराष्ट्रात राहतो. हे भाग्य किती आहे लक्षात घ्या. अत्रेंनी सांगून ठेवलं आहे, भारतातल्या एकाही राज्याला हे भाग्य नाही आहे की त्याच्या नावातच राष्ट्र हा शब्द आहे. कारण ती मराठ्यांची, ती महाराष्ट्राची खूण आहे. मराठी लोक कोण आहेत, मराठा कोण आहेत, महाराष्ट्रीयन कोण आहेत, मावळे कोण आहेत? जो पहिल्यांदा उभ्या भारतासाठी लढण्याचा विचार करतो तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. तो कधीच आपल्यापुरता आधी विचार करत नाही. हे तुम्ही स्वातंत्र्याच्या आधी, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच्या आधीपासूनही बघा, देशाचा विचार करणारा पहिल्यांदा तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. मला असं वाटतं ती परंपरा पुढेपर्यंत, म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा, अर्थात दुर्दैवाने आत्ता आपले महापुरुष पुतळ्यांपुरतेच मर्यादित राहतात का काय, आणि पुतळ्यांच्या वरून दंगली घडवण्यापुरते मर्यादित राहतात का काय, त्यांच्या शिकवणुकीचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या आयुष्याच्या प्रेरणेचा भाग किती आपल्या रोजच्या आयुष्यात येतो, हा पण आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याचं कारण शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्ष होतं, 1630 ते 1680. त्यातही वाद आहेत, ते मी जात नाही, 1627 का 30 वगैरे वगैरे. पण 50 वर्षाचं आयुष्य धरलं तर एकाच आयुष्यामध्ये परकीय वेगवेगळे 8 शत्रू, आणि ते कमी होते का काय म्हणून स्वकीय, म्हणून रक्ताच्या नात्यातले, या सगळ्यांशी संघर्ष करत 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 अवघ्या 50 वर्षामध्ये स्वतंत्र 500-700 वर्षाच्या गुलामीनंतर इथल्या साध्या शेतकरी मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं, म्हणजे आजच्या एकूण आपल्या राज्याचा जर विचार केला तर त्यातले 6.5 जिल्हे म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, हिंदवी स्वराज्य होतं. पण या 6.5 जिल्ह्यांचा संस्थापक राजा हा इंग्रज काय, डच काय, पोर्तुगीज काय, मुघल काय, आदिलशाही काय, निजामशाही काय, कुतुबशाही काय, यांच्यात दरारा होता शिवाजी महाराजांचा. आणि तो खरं तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. मी आत्ता आज तो विषय नाही, शिवचरित्राचा फारसा म्हणून बोलत नाही. माझा मूळ मुद्दा होता त्या उत्तूरमध्ये भिकाजीराव पाकले, माझे वडील, आणि अनेकांनी प्रचंड कष्ट घेऊन खेडेगावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचं ठरवलं. आणि भिकाजीराव पाकलेंची इच्छा होती की या पुतळ्याच्या अनावरणाला साहेबच आले पाहिजेत, चव्हाण साहेबच माझ्या गावी आले पाहिजेत, माझ्या घरी आले पाहिजेत. साधा माणूस, आणि ते नेहमी चव्हाण साहेबांना भेटायचे, त्यामुळे त्यांची ओळख होती. मी चुकत नसेल तर साधारणपणे 1983 असावं, चव्हाण साहेब जायच्या आधीचं 1 वर्ष होतं ते. आणि खूप आग्रहानंतर चव्हाणसाहेब त्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ आधी कोल्हापुरात मुक्कामला आले, वयाच्या तब्येतीच्या या सगळ्या याच्यामुळे. आणि मग दुसऱ्या दिवशी तिथून पुढे 65 किलोमीटरवरती ते आले. दुपारी सभा झाली तिथे. आणि मला यासाठी मी तो भाग्याचा क्षण म्हणतो की त्यावेळेला साधारणपणे मी 7वीत शिकत होतो. तिथून पुढे 7 किलोमीटरवर एका खेडेगावामध्ये हायस्कूलला होतं आमच्या मूळ गावी, की जिथे आजही 2 धरणं आहेत, पण आमच्याकडे लाईट बऱ्याच वेळा रात्री 10 वाजता येते, आणि मग त्यानंतर शेतातल्या मोटरचं पाणी आणि पिठाच्या गिरण्या चालू होतात. अशा ठिकाणी कुडाची शाळा, जी भिंती नाहीत म्हणून तट्ट्यांचे कूड, बांबूचे कूड लावलेले असतात, खाली शेणाने सारवायची जमीन आम्ही दर शनिवारी, अशी शाळा. आणि नेमकी चव्हाण साहेबांचा दौरा ठरला त्यावेळेला सामाई परीक्षा चालू होती. ती 7वी-8वीची असली तरी पुन्हा सामाई परीक्षा, आणि शिक्षकही कडक असायचे त्यावेळेला. डी कांबळे नावाचे मुख्याध्यापक होते आमचे, फार चांगले होते.
आंबेडकरच वाटायचे आम्हाला. ते संस्कृत आणि इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे. मला आठवतं 1986ची 10वीची बॅच पण आम्हाला 50 मार्काच्या संस्कृतमध्ये डी कांबळेंनी शिकवलेले श्लोक ती बॅच आज विसरत नाही. ज्ञानतृष्णा गुरवनिष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. विद्यार्थ्यांचे 5 गुण कुठले असा पहिला श्लोक तो कांबळे सरांनी शिकवलेला. सांगायचा मुद्दा असा की चव्हाणसाहेब उत्तूरच्या पुतळ्याच्या अनावरणाला येत आहेत. देशाचे माजी उपपंतप्रधान जे पंतप्रधान होऊ शकले असते इथपर्यंत पोचलेला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा नेता, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, उत्तम साहित्यिक, उत्तम वक्ते, उत्तम माणूस, उत्तम संघटक, असं सगळं असलेली इतकी मोठी व्यक्ती आपल्या गावाच्या जवळ येते. पण त्याच वेळा आपली सामाईची परीक्षा आहे. अशा वेळा काय करायचं? वडील तर सगळे त्या ह्याच्यात गुंतलेले, पुतळ्याचं अनावरण आणि त्या धावपळीमध्ये. आई पण शिक्षिका, त्याही शाळेत गेलेल्या. आम्ही 3-4 मित्रांनी, गावात सायकली पण नव्हत्या, तर सकाळी उत्तूरमधल्या लोकांना 7 किलोमीटर आम्ही सायकली भाड्याने आणायला लावल्या आणि चव्हाणसाहेब यायच्या आधी त्या दिवशीचा पेपर चुकवायचा निर्णय घेतला आणि आम्ही थेट उत्तूरला जाऊन चव्हाणसाहेबांच्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ थांबलो. तेही शिक्षकांना न सांगता. असं कधी करत नव्हतो आम्ही. शिक्षकही अगदी घरच्यासारखेच, कारण आई वडील शिक्षक असल्यामुळे संबंध. पण म्हटलं शिक्षकांना विचारावं आणि त्यांनी परवानगी नाही दिली तर धर्मसंकट, की सर नको म्हटलेत आणि तिकडे तर चव्हाणसाहेबांना बघायचंच आहे किमान. म्हणून आम्ही काहीही न सांगता त्या भाड्याने आणलेल्या सायकली घेऊन त्या सगळी धूळ, प्रचंड लाल भडक रस्ता, त्यातून गेलो आणि पूर्ण वेळ थांबून चव्हाणसाहेबांची भेट घ्यायची संधी मिळाली, त्यांना नमस्कार करायची संधी मिळाली. आणि अर्थात माहीत होतं दुसऱ्या दिवशी आम्हाला दुसऱ्या परीक्षेच्या पेपरच्या आधी मुख्याध्यापकांचं बोलवणं आलं की काल इतके जण हे नव्हते. त्यांना कळलं होतं ते, पण हे कुठे गेले होते आणि न सांगता कुठे गेला होता. आणि आम्ही स्वच्छ शब्दात सांगितलं की चव्हाणसाहेब उत्तूरला येणार होते, तुम्हालाही माहीत आहे. एक वेळ परीक्षा पुन्हा देता येईल किंवा फार तर पुढच्या वर्षी तुम्ही एकदा नापास करून 1 वर्ष आमचं जाईल, पण पुन्हा चव्हाणसाहेबांना भेटण्याचं, बघण्याचं, त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं नसतं. म्हणून आम्ही तुम्हाला न सांगता गेलोय. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती आम्हाला द्या. हे नम्रपणे सांगितलं आम्ही. तुम्हाला दुसरा पेपर द्यायचा असेल, कालचा आम्हाला देऊ नका, काल मुलांचा पेपर होऊन गेला, आम्ही तयार आहोत. या परीक्षेला आम्हाला नापास करायचं असेल तेही करायला हरकत नाही. आणि मग सरांना म्हणणं पटलं की एक वेळ परीक्षा पुन्हा देता येईल, चव्हाणसाहेब कुठे पुन्हा भेटणार आहेत. आणि दुर्दैवानं एक पुढच्या वर्षभरातच नोव्हेंबर 84मध्ये दुर्दैवाने चव्हाणसाहेब आपल्याला फार नाही, मला असं वाटतं 1913चा जन्म आहे चव्हाणसाहेबांचा, 12 मार्च 1913, आणि नोव्हेंबर 84मध्ये, म्हणजे 72 वर्षाचं आयुष्य सगळं मिळून होतं त्यांना, फारसं नाही होतं. पण मला आजही तो चव्हाणसाहेबांचं नाव घेतलं की, आणि त्या दिवशी माझ्या वडिलांनी दैनिक पुढारीमध्ये लेख लिहिला होता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे साहेब. आणि ते आजही चव्हाणसाहेबांचं दर्शन डोळ्यासमोरून जात नाही. आणि कराडचा दुसरा प्रसंग मात्र ती थोडी खंत आहे की 2002 साली कराडमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होतं ते पुढे 2003मध्ये झालं. त्या संमेलनाला अध्यक्षपदासाठी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत, जे माझ्या वडिलांचे शाळामित्र, ते उभे असल्यामुळे त्या निवडणुकीची जबाबदारी पुतण्या म्हणून माझ्याकडे होती. आणि त्यावेळा पहिल्यांदा असं ठरलं की संमेलन कराडला होणार आहे, चव्हाणसाहेबांच्या गावात होणार आहे. तेव्हा पहिल्यांदा आपण जे काही भेटीगाठी घ्यायला जायचं आहे ते चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मगच पुढे कोल्हापूर आणखीन पुढे जायचं. आणि मला आठवतं आहे की 18 सप्टेंबर 2002ला शिवाजीराव आमच्या मांडीवर गोव्यात गेले मडगावमध्ये. त्याच्या अधिक 4 दिवस आम्ही कराडला होतो. आणि पहिल्यांदा आल्यानंतर समाधीचं दर्शन, मग नंतर संध्याकाळच्या भेटीगाठी वगैरे सगळं झालं. मी त्या तपशिलात जात नाही, कारण पुढे चव्हाणसाहेबांच्याबद्दल बोलताना तो मुद्दा येईलच. पुढे आम्ही कोल्हापूरला, आजऱ्याला गावी गेलो आणि नंतर गोव्यातल्या मतदारांना भेटायला तिथे मडगावमध्ये 18 सप्टेंबरला सकाळी शिवाजीराव गेले. आणि मग 2003मध्ये ते संमेलन झालं. संमेलनही उत्तम झालं. त्यालाही मी त्यावेळा तरुण भारतमध्ये होतो, आज देवदास मोळे इथं आहेत, त्यामुळे मुद्दाम त्या संमेलनाला आलो होतो. या दोन्ही आठवणी यासाठी आहेत की कराड म्हणजे चव्हाणसाहेब, महाराष्ट्र म्हणजे चव्हाणसाहेब, हे समीकरण इतकं घट्ट रुतलेलं आहे. आणि अत्यंत दारिद्र्यामधला माणूस, दारिद्र्यामधला एखादा मुलगा, कुठलीही परंपरा नसताना स्वतःच्या आत्मविश्वासावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या अभ्यासूपणावरती, स्वतःच्या चांगल्या सद्गुणांच्या वरती, स्वतःला शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनावरती,
शाळेनं दिलेल्या योगदानावरती, आईची आठवण ठेवून, आईचा त्याग लक्षात घेऊन, कारण चव्हाण साहेबांचे वडील जे कोर्टात बेलीफ होते ते चव्हाण साहेब 3-3.5 वर्षाचे असतानाच त्यांचं निधन झालं होतं. आणि मग त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर, ब्रिटिश काळातही ती पद्धत होती, नोकरी मिळावी म्हणून चव्हाण साहेबांचे जे थोरले बंधू होते ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं होतं, त्यांना नोकरी मिळावी यासाठी चव्हाण साहेबांच्या आई विठाबाई, ज्यांचं शाळकरी शिक्षण फारसं झालेलं नव्हतं, पण त्या आपल्या मुलाला घेऊन त्यावेळच्या ब्रिटिश कलेक्टरला भेटायला गेल्या आणि ती त्यांनी नोकरी मिळवली. इथूनच लक्षात येतं की मुळात आईच किती खंबीर आहे. आणि बहुधा बऱ्याच ठिकाणी हेच असतं. याचा दुसरा अर्थ वडिलांनी खंबीर असू नये असं असत नाही. वडील गंभीरच दिसतात बऱ्याच वेळा, ते खंबीर पण पाहिजेत, नुसतं गंभीर असून चालत नाही. आणि हे मी चेष्टेनं म्हणत नाही, विदर्भ मराठवाड्यातल्या दुर्दैवी ज्या लक्षावधी आत्महत्या होत आहेत आजही शेतकऱ्यांच्या, त्या घरातली माऊली आत्महत्या करत नाही, पण तिथला दुर्दैवाने पुरुष आत्महत्या करतो की त्यामुळे घरचे अजून संकटात पडतात. पण त्या संकटातूनही ती आई मार्ग काढते, मुलांना शिकवते आणि पुढे नेते. मला असं वाटतं हा जो मुद्दा चव्हाण साहेबांच्या बाबतीत असा खूप जणांच्या बाबतीत आहे. माझा गेली 30-35 वर्ष आपल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर सरांची खूप जवळून स्नेह आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. आम्ही जे जडणघडणी शैक्षणिक मासिक मराठीतून 12 राज्यात प्रकाशित करतो त्याचे ते मानद संपादक आहेत. आणि आत्ताच एक त्यांच्या नावावर विक्रम प्रस्थापित झाला आहे, तो म्हणजे इंजिनिअरिंग सायंटिस्ट म्हणून जगभरातल्या अनेक विद्यापीठांनी त्यांना ज्या डिलीट दिल्यामध्ये, त्यामध्ये कलाम साहेबांचा विक्रम होता 48 डिलीटचा, तो ओलांडून आता माशेलकर सरांना यंदा 54 डिलीट एकूण मिळालेले आहेत जगभरातल्या विद्यापीठांच्या. अशी फार मोठी माणसं आपल्याकडं आहेत. माशेलकर सरांचे वडीलसुद्धा त्यांच्या 6व्या वर्षी गेले आणि त्यानंतर ज्या दारिद्र्यामध्ये अंजनीबाई माशेलकरांनी आपल्या मुलाला घडवलं, ती कहाणी वाचताना सुद्धा लक्षात येईल की आपण कितीतरी श्रीमंत आहोत या सगळ्यापेक्षा, कितीतरी अनुकूल परिस्थिती आहे अशापेक्षा. आणि या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो आत्ताच्या सांगली आणि त्या बॉर्डरवरती ते देवराष्ट्रसारखे एक छोटंसं खेडं आणि तिथनं पुढं मग त्या कराडला आल्या, पण शिक्षणाचं महत्त्व मला पुन्हा तेच साम्य दिसतं की चव्हाण साहेबांच्या आईमध्ये आणि माशेलकर सरांच्या आईमध्ये. माशेलकर सरांच्या आईनं एका कामासाठी लोक गोळा झाली गिरगावात म्हणून त्या गेल्या. काम होतं एका गिरणीतून कापडाचे तागे डोकीवरनं दुसऱ्या गिरणीमध्ये न्यायचे. त्यावेळासुद्धा 60च्या दशकामध्ये मुंबईत किमान 3री पास पाहिजे अशी अट होती आणि यांचं 3रीपर्यंत शिक्षण झालं नाही म्हणून त्या माऊलीला पोटात अन्नाचा कण नसताना दुपारी 3 वाजता परत जावं लागलं. पण त्या चिडल्या नाहीत, त्यांनी मनाशी असा निर्णय घेतला की माझं शिक्षण 3रीपर्यंत नव्हतं. त्या खोटं सांगून चाललं असतं, कारण 3रीला काही बोर्डाचं सर्टिफिकेट नसतं, पण त्या खोटं बोलल्या नाहीत. पोटात अन्नाचा कण नाही आणि गिरणीतलं कापड न्यायचं कामसुद्धा मिळालं नाही, पण त्यांनी त्यावेळा स्वतःच्या मनाशी असा निर्णय घेतला, असा पण केला की मी माझ्या मुलाला एवढं शिकवीन की जगात सर्वाधिक शिकलेली मुलं माणसं त्याच्याकडे शिकायला आली पाहिजे. आणि ते खरं ठरलं. एक अशिक्षित फारशी न शिकलेली बाई पण स्वतःच्या मनाचा जेव्हा निकाल घेते, संकल्प करते, ठाम दृढ निर्धार घेते आणि ती सगळी पुण्याई घेऊन तर मुलंसुद्धा पुढे काम करतात. चव्हाण साहेब हे त्यातलं निर्णय आहे, त्यातलं एक उदाहरण म्हणता येईल. तर त्यांच्या आई ज्या नेहमी म्हणायच्या, यशवंता तू काही कर पण शिक्षण सोडू नको. कितीही संकट आली तरी आपण आशावादी राहिलं पाहिजे. आणि या 2 वाक्यांचा परिणाम चव्हाणसाहेब म्हणतात माझ्या संपूर्ण आयुष्यावर आहे. चव्हाणसाहेबांचं मग राजकीय आयुष्य बघितलं, त्यांचं कौटुंबिक आयुष्य बघितलं, त्यातले सगळे चढ उतार बघितले, त्यावरची संकटं बघितली, जवळच्या माणसांचे मृत्यू बघितले. हे सगळं लक्षात येईल की इतकं सगळं होऊन सुद्धा हा माणूस इतका आशावादी कसा होता, हा माणूस इतका खंबीर कसा होता, ठाम कसा होता. आणि एकतर स्वातंत्र्य लढ्याचे संस्कार, दुसरं लहानपणापासून प्रचंड वाचनाची आवड आणि त्यामुळं ते टिळक हायस्कूलमध्ये होते. त्यावेळचा प्रसंग असेल जो सांगितला जातो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी तो यासाठी पुन्हा सांगतो, नव्या पिढीतल्या काही जणांना चुकून माहीत नसेल तर. आपल्याकडे हल्ली विचारायची पद्धत आहे, मुळात 10वी-12वीला गेला की पुढे काय होणार. ज्या पिढ्यांना मागे माहीत नव्हतं की आपण पुढे काय होणार, असे चुकून काहीतरी झाले म्हणून ते आपल्या 10वी-12वीतल्या मुलांना छळत असतात पुढे काय होणार. त्याला उद्या काय होणार माहीत नाही. युद्ध झालंय तर पेपर यंदा बोर्ड पुढे ढकलणार आहे का, गॅस मिळणार नाही की जेवायला मिळणार आहे, त्याला लगेच आहे. पण आयुष्यात पुढे काय होणार आहे असं संकटात जे मुलांना टाकतो, असं काहीतरी त्या शाळेमध्ये वेगवेगळं विचारलं गेलं असेल. मग कुणी सांगितलं मी मामलेदार होणार आहे, फौजदार होणार आहे. पुन्हा वर्गात काय असतो, संसर्गजन्य रोग असतो. एकानं म्हटलं की तेच होणार म्हणून 10 जणांनी, नाहीतर काय व्हायचं काय बंधन काहीच नाही आहे. मार्क जणांनी म्हणायला काय बिघडलं, मामलेदार होतो, कलेक्टर होतो, फौजदार होतो वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या सगळ्यांची वेळ आली तेव्हा जेव्हा चव्हाण साहेब म्हणजे त्यावेळचे यशवंत बळवंत चव्हाण, त्यांना हा प्रश्न, तोच प्रश्न सगळ्यांना विचारला. चव्हाण साहेबांचं उत्तर त्यातलं नव्हतं.
मला असं वाटतं की हा जो बाणेदारपणा आहे, हे जे वेगळं उत्तर देण्याची मनाची क्षमता आहे, ती कुवत आहे, ती जी क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्या मागचा काहीतरी विचार आहे, हे त्यावेळा वयात त्यांनाही जाणवलं नसेल. पण या विद्यार्थ्याला विचारलं की आयुष्यात तू कोण होणार, तेव्हा चव्हाण साहेब म्हणतायत मी यशवंतराव चव्हाण होणार. हे जे त्यामधलं यशवंत बळवंत चव्हाण ते यशवंतराव चव्हाण, हा 72 वर्षाचा प्रवास आहे सगळा. हा सोपा प्रवास नाही आहे की स्वतःच म्हणणं मी यशवंतराव चव्हाण होणार, याच्या मागे काय आहे हे आपल्याला लक्षात येईल तो जीवन प्रवास अभ्यासल्यावर. आणि इथे मला सयाजीराव गायकवाड महाराज आठवतात. ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो मालेगाव तालुका आहे त्यामध्ये कवळाणे नावाचं छोटंसं गाव आहे. आपण आत्ता धुळ्या जळगावला जाताना ते गाव लागतं वाटेत, आतल्या बाजूला तो फाटा आहे. आजही तिथं वाडेत गुराख्यांचं मुलं रानात म्हशी राखायला गेली होती. त्यावेळचे ब्रिटिश काळातले कलेक्टर कोण असतील त्यांच्याकडनं निरोप आला की मुलाला घेऊन वडिलांना ताबडतोब बोलवलंय. ह्यांना कळे ना कलेक्टरचा निरोप म्हणजे काय. त्यावेळा भयानक होतं कलेक्टर ऑफिसमधनं निरोप येणं. आणि ते गुरं राखायला गेलेला मुलगा, त्याला वडील घेऊन घरी येत आहेत. जे काही घरात धुतलेले कपडे होते, गरीब घराणं, शेती आणि गुरं राखणारं, ते कपडे चढवले, बरोबर घेतले आणि जिथं यायला सांगितलं होतं तिथं त्या मुलाला घेऊन ते गेले, कारण तो कलेक्टर मार्फत आलेला राजाचा आदेश होता. आणि ते राजवाड्यात पोचले. या मुलाला कळे ना की एवढी झुंबरं आहेत, एवढ्या हंड्या आहेत, एवढे दिवे आहेत, एवढे नोकर चाकर आहेत, इतका प्रचंड मोठा वाडा, आणि इथं आपण कशाला आलोय काय माहीत नाही. बरं आपण एकटेच आलोय काय, तर आपल्या वयाची अशी कोण 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 मुलं देशभरातनं बोलवलेली आहेत. कारण असं होतं की राजाला मुलगा नव्हता आणि राणीसाहेबांना मुलगा दत्तक घ्यायचा होता. मग त्या घराण्याशी सोयरीक जुळत्या अशा संबंधातल्या ज्या ज्या ब्रँचेस विशेषतः पानिपतच्या लढाईमध्ये होत्या, त्यातल्या ज्या ज्या ब्रँचेस देशभरात कुठे कुठे आहेत, त्यांना असे निरोप गेले होते की तुमच्या मुलाला घेऊन इकडे या. आणि मग तिथे राणीसाहेब सगळ्यांना त्या मुलांना आत बोलवायच्या, एकेकाला, आणि एक प्रश्न विचारायचा, बाळ तू इथं कशाला आलास. MPSC UPSCमध्ये इंटरव्ह्यूला प्रश्न असतात. मग ती बाहेर थांबलेले म्हणतात तुला प्रश्न काय विचारले, मग ते सांगतो सगळं. पण ह्याला वेगळेच प्रश्न विचारतात. तिथे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या माणसाला विचारतात. कॉपी करायला फारसा स्कोप निदान इंटरव्ह्यूमध्ये तरी नसतो. आधीचं माहीत नाही आपल्याला. आणि तो म्हणाला नाही, राणीसाहेबांनी विचारलं बाळ तू कशाला आलास. तो पुढचा म्हटला मलाही तोच प्रश्न विचारला. मग तू काय उत्तर दिलंस. का होऊन मला काय माहीत, वडिलांनी आणलं मी आलो. कोण म्हणतंय कलेक्टरनी बोलवलं होतं म्हणून मी आलो. तेवढ्या वेळात या गुराखी मुलानं माहिती घेतली होती की इथं का बोलवलं असेल सगळ्यांना अचानक एवढ्या राजवाड्यामध्ये मोठ्या. मग त्याला कळलं की राणीसाहेबांना एक मुलगा दत्तक घ्यायचा या राज्यासाठी, युवराज. आणि मग या मुलाची जेव्हा वेळ आली तेव्हा आत बोलवलं. फक्त स्वच्छ कपडे पण फाटलेले होते. व्यवसायानं वडील शेतकरी, गुराखी. कधीही या मुलाने हा वाडा बघितला नाही, शहर बघितलं नाही, इतक्या मोठ्यात वावरलेला नाही आहे. या मुलाला जेव्हा काही मुलांच्या नंतर आत बोलवलं आणि राणीसाहेबांनी प्रश्न विचारला बाळ तू इथं कशाला आलास, तो अत्यंत ठामपणे उभा राहिला, राजा व्हायला आलोय. आणि त्या मुलाची निवड झाली, त्या मुलाचं सिलेक्शन झालं, ते म्हणजेच सयाजीराव गायकवाड महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज. मला असं वाटतं की बडोद्याच्या महाराजांनी आधी दिलेलं उत्तर कदाचित चव्हाण साहेबांनी वाचलेलं नसेल, पण राजा व्हायला आलोय आणि मी यशवंतराव चव्हाण होणार, हे एकाच जातकुळीतलं उत्तर आहे. हे एकाच कॉन्फिडन्सचं प्रतीक आहे. हे एकाच आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आपल्याला जी समज ज्या वयामध्ये असणारच नाही, शक्यताच नाही, अशा वेळा एक मोठी व्यापक समज, याचा अर्थ यशवंत बळवंत चव्हाण ते यशवंतराव चव्हाण हा पुढच्या प्रवासाची नांदी आहे. हे त्या लहान मुलानं स्वतःच्या मनापुरतं का असेना ओळखलेलं असावं, हे म्हणायला जागा आहे. अशी दोन समान उदाहरणं आहेत. म्हणून मला ते मुद्दाम सांगावं असं वाटलं. चव्हाण साहेबांच्या आयुष्यामधल्या घटना इतक्या आहेत, प्रसंग इतके आहेत, त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की आत्ता दिलेल्या वेळेमध्ये सगळं संपणारच नाही. त्यामुळे मला जे म्हणायचं आहे ते सुद्धा संपणार नाही आहे. म्हणून मला आता जरा वंदे भारतच्या स्पीडनं पुढचं घ्यायला लागेल, म्हणजे मग ते जितकं आपल्याला नेता येईल तेवढं. आणि मी मुद्दाम एरवी मी नोट्स काढून ठेवतो, कारण कुणी मागितल्या तर असाव्यात. आणि आमचे मुळे साहेबांसारखे सगळे पत्रकार इथले चांगले आहेत, भाग वेगळा. पण मी जरी 40 वर्ष पत्रकारिता केली असली तरी वक्ता म्हणून बोलायला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत जरा धडधड असते
की आपण जे बोललोय तेच खरंच छापून आलंय का आपण जे बोललो नव्हतो ते छापून आलंय. बरं, मला असं म्हणायला स्कोप नाही की मी असं बोललोच नव्हतो, असं म्हणायला बाकीच्यांना मुभा आहे, ती भाषण करणाऱ्याला नसते बऱ्याच वेळा. त्यामुळे मुद्दा मी नोट्स यासाठी काढल्या की नोट्स काढताना आणि पुन्हा पुन्हा ते वाचताना लक्षात येतं की अरे ही माणसं किती मोठी होऊन गेलीत, की त्याच्या संदर्भात आपण काही वाचायला गेलो आणि लिहायला गेलो तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्या माणसाने जे केलंय ते आज सगळं अनुकूल सुद्धा असताना आपल्याला वाचायला सुद्धा होत नाही. ज्या ग्रंथालयाच्या वरती आपण बसलोय त्यातले ग्रंथ सध्या नुसते जरी चाळले की जे चव्हाण साहेबांच्या वरती आहेत, जे चव्हाण साहेबांनी लिहिलेले आहेत आणि जे चव्हाण साहेबांनी वाचलेले आहेत, एवढं जरी आपण वाचलं तरी आपलं आयुष्य उजळून जाईल, इतकं प्रचंड मोठं कर्तृत्व त्याच्यामध्ये आहे. म्हणून चव्हाण साहेबांच्या संदर्भातले मुद्दे पुढे नेताना त्यांच्या आयुष्यामध्ये हे अनेकांच्या आयुष्यामध्ये आले असतील त्यावेळच्या पिढीमधल्या, की मी हा निर्णय घेऊ का हा निर्णय घेऊ, मी इकडे जाऊ का इकडे जाऊ. साळुंखे साहेब आजच्यासारखी सोय नव्हती ती, की मी रात्री एकीकडे होतो, उद्या सकाळी दुसरीकडे होतो, संध्याकाळी आम्ही मिळून आघाडी केली, उद्या दुसऱ्या आघाडीबरोबर युती केली आणि प्रत्यक्षात मात्र या सगळ्यांची मिळून वेगळीच आघाडी सत्तेवर असू शकते. मी हे कराडमधलं म्हणत नाही, कृपया गैरसमज नको. पण असं जे सार्वत्रिक चित्र आत्ता आहे, मला एक कुतूहल आहे की त्यांच्या तरी लक्षात कसं राहतं की आपण किती वेळा बाजू बदलली आणि नेमकं आता आपण कुणाच्या बाजूच्या आहोत. अशा प्रकारचं राजकारण आणि समाजकारण नसतानाच्या काळात सुद्धा द्वंद्व मनात का असायचं ते वैचारिकदृष्ट्या होतं. चव्हाणसाहेबांच्या आयुष्यात असे अनेक विचारांचे संघर्ष, विचारांचं द्वंद्व. त्यांचे थोरले बंधू ज्यांच्यावर घर अवलंबून होतं, नोकरीत होते, ते सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीकडे गेले होते. मग त्यावेळा जेधे आणि जवळकर ही त्यातली फार मोठी नावं होती आणि त्यातलं एक जवळकरांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं, त्याचं नाव होतं देशाचे दुश्मन. मी त्या सगळ्या इतिहासात जात नाही, पण चव्हाण साहेबांनी जे नोंदवून ठेवले ते पुस्तक देशाचे दुश्मन कोणाला म्हटलं होतं, ते लोकमान्य टिळकांना म्हटलं होतं. चव्हाण साहेब टिळक हायस्कूलचे विद्यार्थी. चव्हाण साहेबांचं जे वाचन प्रचंड होतं, पुण्याचं ज्ञानप्रकाश म्हणून जे वर्तमानपत्र होतं त्यासाठी चव्हाण साहेब बातमीदार म्हणून काम करत होते. आम्हाला हा खूप मोठा वारसा आहे की ही ते नारदापासून, ऋषी नारदापासून ते बाळशास्त्री जांभेकर, ते अगदी आत्ता मग यशवंतराव चव्हाण साहेबांपासून अनेक जण अटल बिहारी वाजपेयींपर्यंत की जे पत्रकारितेच्या क्षेत्रात होते. आणि त्यावेळा मग निर्णय घ्यायची वेळ आली की मला सत्यशोधक चळवळीत जायचं आहे का मला स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा आहे. आणि चव्हाण साहेबांनी विचारपूर्वक धाकटा असताना सुद्धा निर्णय घेतला की मला सत्यशोधक चळवळीच्या ऐवजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा आहे. हे लहानपणी या प्रकारचे निर्णय घ्यायला आपल्याला आईनं चुकून, म्हणजे त्यावेळा विचारायचा मुद्दा नव्हता, आता भाजी कुठली करू म्हटलं तर मुळात आईला आणि मग नंतर आपल्याला घरच्यांना निर्णय घ्यायला स्वयंपाकाची वेळ निघून जाते. बऱ्याच वेळा असं होतं. अशा वेळा अशा प्रकारचे निर्णय कुणीही वडीलधारे नसताना आणि थोरले बंधू वेगळ्या विचाराचे असताना मला मात्र हा विचार पटला, त्याच्या मार्गे मी जाईन. हा निर्णय जेव्हा त्या जवळकरांची कराडमधली सभा झाली, ते पुस्तक बघितलं आणि मग चव्हाण साहेबांना त्यावेळा एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही महात्मा फुलेंचे विचार वाचलेत, तुम्ही जवळकरांची भाषणं ऐकलीत, त्यांची पुस्तकं वाचलीत, तुमचं म्हणणं काय आहे. आम्ही दुर्दैवाने मगाशी जे म्हटलं ना की महापुरुषांचे पुतळे उभे करतो, फक्त फुले शाहू आंबेडकर म्हणतो, काही जण शिवशाहू फुले आंबेडकर म्हणतात, त्यात चुकून विसरलेले काही जण मग सावरकर हल्ली ॲड करतात. 2014पासून ते एक सुरुवात झालेली आहे की सावरकरांचं नाव घ्यावं असं काही जणांना वाटतं. आम्ही त्यांच्या विचारांचं काय करतो, त्यांच्या योगदानाचं काय करतो. महात्मा फुलेंना समजावून घ्यायचं असेल, शिवाजी महाराजांना समजावून, या सगळ्याच महापुरुषांना तर समजावून घेऊन अभ्यास करण्यात आपला जन्म पुरे पडणार नाही. बाकी त्यांच्यासारखं करणं तर राहू दे दूरच. महात्मा फुले हे आधी बिल्डर होते, लक्षात घ्या. जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायात असतील, आणि बऱ्याच वेळा ते बिल्डर म्हणतात, बिल्डर पण म्हणत नाहीत, बरेच जण बिल्डर म्हणतात, पण जे बिल्डर आहेत, महात्मा फुलेंचा बिल्डर ते नेशन बिल्डर हा जो प्रवास आहे तो समजावून घेणं म्हणजे महापुरुषांचं योगदान समजावून घेणं. आज पुण्याला जाणारा जो कात्रजचा जुना बोगदा आहे, खडकवासल्याचे जे कॅनॉल्स आहेत, विश्वेश्वरायाने बांधलेलं धरण आणि त्याचे कॅनॉल्स, आणि येरवड्याला जायला ज्यांना लागतं दुर्दैवानी, म्हणजे एरवीची वाहतूक सोडून तो जुना जो पूल आहे येरवड्याचा, हे सगळं महात्मा फुलेंच्या आधी पुना कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या बांधकाम कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठवाड्यातल्या वंजारी समाजातल्या मजुरांनी बांधलेली ही बांधकामं आहेत. ती आजही 100-150 वर्षानंतर टिकून आहेत. मग आम्ही महात्मा फुलेंचं उठता बसता नाव घेऊन त्याचं भूमिपूजन ज्या रस्त्याचं करतो, तिथनं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर खड्डे कसे पडतात.
मग आम्ही फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेतो आणि पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन करतो. ते गावाला पोचायच्या आधी टाकी पडायला लागते, पूल पडायला लागतात आमचे. मग आम्हाला खरंच महापुरुषांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? महात्मा फुलेंची बांधकाम एजन्सी होती, ही भाजीपाला विक्रीची एजन्सी होती, पुस्तक विक्रीची एजन्सी होती, सोन्याचे दागिने तयार करण्याचे जे साचे असतात ते साचे विकायची एजन्सी होती. यातनं मिळालेले पैसे महात्मा फुले समाजकारणात आणि राजकारणात वापरायचे. विशेषतः टिळक आगरकर सुद्धा डोंगरीच्या तुरुंगात जेव्हा होते त्यांच्या सुटकेसाठी जे जामीन द्यावे लागले तिथंपासून महात्मा फुलेंनी वेगवेगळ्या समाजातल्या कामांना जी मदत केलेली आहे हे फुले आम्ही केव्हा समजावून घेणार आहे? आणि त्याही पलीकडे सांगतो, आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल, महात्मा फुले शेअर मार्केटमध्ये होते, ज्याला त्यांचे अखंड म्हटलं जायचं, अभंगाला त्यांचे अखंड म्हणतात. महात्मा फुलेंनी शेअर्स केव्हा घ्यावेत आणि केव्हा घेऊ नयेत याचे अखंड लिहून ठेवलेले आहेत. काळ कुठला आहे बघा. आणि तेच जे महात्मा फुलेंच्या बांधकाम कंपनीमधले मजूर होते ते नंतर इथलं प्रशिक्षण घेऊन पुण्यातनं मुंबईला गेले, त्यांनी स्वतःची कंपनी काढली आणि आज टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, CST वरची रेल्वेची बिल्डिंग, कॉर्पोरेशनची बिल्डिंग ही या मजुरांनी बांधलेली आहे. ती आजही काय स्वरूपात टिकून आहे बघा. म्हणून महात्मा फुले की जय असेल तर म्हणायला पाहिजे की ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला, ज्यांनी गुलामगिरीच्या विरोधात दिलं, ज्यांनी हंटर आयोगासमोर साक्ष दिली. एकीकडे महात्मा फुले पुण्याचे कमिशनर होते, हे बऱ्याच जणांना माहीत नाही. थोड्या काळासाठी तरी दारू वर्ज करा आणि ते पुस्तकामध्ये पैसे गुंतवा हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळातल्या सरकारांमध्ये काय चाललंय तर दारूबंदीच्या ऐवजी दारूवर जो टॅक्स आकारला जातो त्यातून सांस्कृतिक खात्याचे कार्यक्रम होतात आपले. आणि तरी आम्ही म्हणायचं की महात्मा फुले की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, शाहू महाराज की जय म्हणायला हरकत नाही. पण मला असं वाटतं की तिथपर्यंत आपण कधी गेलोय का? आणि मग जेव्हा आपलं म्हणणं, आपली समजूत, आपलं वागणं हे समाजामध्ये बघितलं जातं तेव्हा पुढच्या पिढ्यांना वाटतं की अरे असंच म्हणायचं असतं. हे म्हणतच पुढे गेलं तर आपण पुढे जातो. मला असं वाटतं यशवंतराव चव्हाणांसारख्यांनी मात्र यातला भेद, यातला फरक विचारपूर्वक अभ्यासाअंती लहान वयातच ओळखला होता की मला या साईडला जायचं नाही आहे, मला स्वातंत्र्य लढ्यात जायचं आहे. म्हणून चव्हाण साहेबांचं उत्तर होतं की महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक ही दोन्ही मोठी माणसं आहेत, त्यांच्यापैकी कोणावरही अशी जहरी टीका करणं अयोग्य आहे. पुढच्या काळात लोकमान्य टिळक आणि आमचे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्यात सुद्धा जे काही वाद झाले त्या वादाचा पूर्वार्ध सांगितलाच जात नाही, सोयीनुसार उत्तरार्ध सांगितला जातो. मी आज तपशिलात जात नाही, तो आपला विषय आजचा नाही म्हणून. पण त्याही वेळा चव्हाण साहेबांनी असं लिहून ठेवलेलं आहे की लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज ही प्रचंड मोठी व्यक्तित्व आहेत. ही जर एकत्र आली असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं. लक्षात घ्या, आज आपण ज्या संकुचित वादांमध्ये अडकून पडतो या प्रकारची मॅच्युरिटी, म्हणून मी प्रगल्भ नेते यासाठी म्हटलं की ती लहानपणापासून दिसते. आणि पुढे एकदा चव्हाण साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की स्वराज्याचा विचार टिळकांनी सांगितला आणि गरिबांची शिक्षणानं प्रगती व्हावी, समाजात समता निर्माण व्हावी असं महात्मा फुले म्हणाले. हे दोन्ही विचार समाजासाठी महत्त्वाचे आहेत. दोन्ही नेते आपल्या दृष्टीने मोठेच आहेत. या निष्कर्षापाशी मी आलो. हा निष्कर्ष वाचनानंतरचा आहे, हा निष्कर्ष अभ्यासानंतरचा आहे, हा निष्कर्ष चिंतनानंतरचा आहे. आणि मला असं वाटतं की मग ती यशवंत बळवंत चव्हाण ते यशवंतराव चव्हाण होण्याच्या प्रोसेसचा हा भाग आहे, प्रक्रियेचा हा भाग आहे. हा त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष होता आणि तो त्यांनी सत्यशोधक चळवळ का काँग्रेसचा स्वातंत्र्य लढा यामध्ये त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला. पुढे मग गांधीजींची जी असहकाराची 1942ची चळवळ होती त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि चव्हाण साहेबांनी लिहून ठेवलं आहे की त्यावेळेला काकासाहेब गाडगिळांची इथे सभा होती, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रींची सभा झाली आणि त्या सभेनंतर पुन्हा अधिक वैचारिक स्पष्टता त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागाबद्दल, गांधीजींच्या नेतृत्वाखाली जे काम करायचं आहे त्याच्याबद्दलची स्पष्टता आली. त्याच वेळा क्रांतिकारक असलेले स्वातंत्र्य लढ्यातलं एक प्रमुख नाव जतींद्रनाथ बोस, त्यांचा तुरुंगामध्ये ब्रिटिशांनी भयंकर छळ केला, त्याच्या विरोधात ते उपोषणाला बसले आणि दुर्दैवाने त्यात त्यांना हुतात्मा व्हावं लागलं. या सगळ्याचा चव्हाण साहेबांच्या मनावरती कराडमध्ये असताना जो परिणाम, मला सांगा चव्हाण साहेबांच्या बरोबर त्यावेळा कराडमध्ये अनेक जण असणार आहेत आपले पूर्वज सगळे, आणि जतींद्रनाथ बोस तर कुठेतरी ब्रिटिशांच्या दुसऱ्याकडच्या कैदेत असणार आहेत. मग त्यांचा हौतात्म्य, त्यांचा तुरुंगातला छळ, आपल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या क्रांतिकारकांनी दिलेलं योगदान याचा समाज म्हणून आपल्या सगळ्यांवर किती किती काय काय परिणाम झाला असेल, थोडाफार नक्की झाला असेल. पण मग या व्यक्तीवरच असा झाला आणि त्यांना जे दुःख झालं की कुणाची कोण ओळख नाही, काय नाही, पण यतींद्रनाथ बोसांचं जे निधन झालं आणि त्यानंतर मग त्यांनी ब्रिटिश विरोधी कारवायांमध्ये जास्त सक्रिय व्हायचा निर्णय घेतला. आणि मग राघुअण्णा लिमये यांच्या बरोबर ती सत्याग्रह चळवळीमध्ये ते पडले. इथे 32 शिराळचे, जिथे बिळाशी नावाचं गाव आहे
आणि तिथे सत्याग्रहींची या सगळ्या मीटिंग झाली. मग ठरलं की आपण सत्याग्रहात भाग घ्यायचा आहे, पण पकडले गेलो तर उपयोग काय. म्हणून मग असं ठरलं की राघवअण्णा लिमयेंचं जे मूळ गाव रत्नागिरीच्या अलीकडे साखरपा म्हणून आहे, तिथे या सगळ्यांनी त्यांच्या मूळ गावात कुठेतरी जाऊन लपायचं, जेणेकरून ब्रिटिशांना सापडू नये म्हणून. आणि ते गेले तिकडं. पण त्यावेळा चव्हाण साहेबांना लक्षात आलं की देशातल्या या कोकणातल्या समुद्रापेक्षाही एक मोठा महासागर रत्नागिरीमध्ये आत्ता वास्तव्याला आहे, त्याचं मी दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी राघवअण्णा लिमयेंना सांगितलं आणि राघवअण्णा चव्हाण साहेबांना घेऊन रत्नागिरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला गेले. सायकलवरनं हे सावरकरांची भेट झाली. मी मगाशी महापुरुषांचा विचार म्हटलं. दुर्दैवाने आपल्याकडे अनुयायांना त्यांचे महापुरुष जे मानतात ते महापुरुष पचत नाहीत आणि विरोधकांना रुचत नाहीत. पण ते महापुरुष होते, त्यांची कदाचित वैचारिक दिशा वेगवेगळी असेल, पण या सगळ्यांचा त्याग, सगळ्यांचं देशाच्या प्रती जे योगदान आहे, आपल्या समाजाच्या प्रती जे योगदान आहे, त्यांनी सगळ्यांनी हौतात्म्य पत्करलं, त्यांनी त्रास सोसला, त्यांनी ब्रिटिशांचा मार खाल्ला, त्यांनी कोलोपिसला अंदमानमध्ये जाऊन. म्हणून आज तुम्ही आणि मी या स्वातंत्र्यामध्ये इथे आहोत. आम्ही निवांतपणे या गोष्टी बोलू शकतो. नॉर्थ ईस्टला जे जातील, काश्मीरला जे जातील, त्यांच्या लक्षात येईल की आजही स्वातंत्र्य नसणं म्हणजे काय आहे. आसामच्या पलीकडे आसाम बरं आहेत, आपण त्रिपुरा, मणिपूर, इम्फाळ या इकडे जर गेलो रिमोटच्या भागामध्ये, तर आजही सूर्यास्त तिथे 4 वाजता होतो दुपारी, आणि पहाटे 4ला सूर्योदय होतो. आपल्या आधी 4 वाजता तिथे असं मावळलेलं असतं. एकदा आम्ही त्या 2002ला गेलो होतो, विमा काढून आमचा सगळ्या संपादकांचा, आणि एका अतिरेक्यांच्या तळावरती तिथल्या गेलो. त्यांचा पहिला प्रश्न हिंदीमध्ये त्यांनी विचारला एकाने, तुम्हारे इंडिया से कब आए हो. अजूनही तिथे भारत आपला देश मानला जात नाही. आता परिस्थिती बदललेली आहे. अशा काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्या विचारसरणीचे असतील, पण त्यांनी रत्नागिरीसारख्या सनातनी शहरामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचं जे काम प्रचंड मोठं केलं आणि पतितपावन मंदिराची स्थापना केली, सहभोजनाचा कार्यक्रम वर्षानुवर्ष पार पाडला. पुढे चव्हाण साहेबांना मार्गदर्शन केलेले कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे सुद्धा सावरकरांचं हे काम कळल्यानंतर रत्नागिरीत सावरकरांना भेटायला गेले. आणि कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे म्हणतायत की आयुष्यभर मी देव मानला नाही, मी नास्तिक होतो. मी अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचंड काम करायचा प्रयत्न केला. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदेंची संस्था, मी प्रचंड काम करायचा प्रयत्न केला. पण मला जे साधलं नाही, मला जे जमलं नाही, ते तुम्ही रत्नागिरीसारख्या सनातनी शहरामध्ये 8 वर्षात करून दाखवलं. मी ईश्वर मानत नाही, पण ईश्वर असेलच तर त्यानं माझं उरलेलं आयुष्य तुम्हाला या कामासाठी द्यावं, असं कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे सावरकरांना भेटून सांगतायत. त्याच सावरकरांना या अरबी महासागरापेक्षाही एक मोठा महासागर रत्नागिरीत आहे असं मानून मग यशवंत बळवंत चव्हाण राघवअण्णा लिमयेंच्या बरोबर भेटायला जात आहेत. तुम्हाला आणि मला असं कधी वाटतं का हो की असं कोणतरी साताऱ्यात आलंय, कोणतरी सांगलीत आलंय, विट्यात आलंय, ते जाऊ दे, कोणतरी कराडमध्ये आलंय, तर आपण 1-2 तास स्टुडंट त्यांना भेटायला जाऊया, त्यांना भेटून नमस्कार करायचा आणि परत यायचं, बाकी काही नाही. आम्हाला आज वाटेल का असं कधी? नटनट्या सोडून तो काही प्रश्न नाही. त्यांच्या बाबतीत वाटायचाच मुद्दा नाही, कारण आपण एक वेळ आपल्या घरादाराचं सगळं विसरतो, पण त्यांचं काही विसरत नाही. त्यांना कुठले पदार्थ आवडतात, कुठला रंग आवडतो, कुठले कपडे, म्हणजे ते आता निम्मेच असतात म्हणून पण भाग वेगळा, पण ते कुठले आवडतात, रंग कुठला आवडतो, त्यांना चप्पल कुठला आवडतं, फॅशन कुठलं, लिपस्टिक कुठली, सगळं हे आम्हाला पाठ असतं. पण आम्हाला कधी हे सुचतंय का? मला वेगळे पण जाणवतं ते आहे की या केव्हा अटक होईल असं वातावरण असताना सुद्धा सावरकरांना भेटायला जाणं तर अजून धोकादायक होतं, कारण तिथे गुप्त नजर होती पोलिसांची. अशा काळात चव्हाण साहेबांना राघवअण्णा लिमयेंच्या बरोबर तिथे भेटायला जाण्याचा योग आला. पण पुढे 4 जानेवारी 1932ला चव्हाण साहेबांना अटक झाली आणि येरवड्याच्या तुरुंगात त्यांना पाठवलं गेलं. मग रावसाहेब पटवर्धन आहेत, आचार्य स. ज. भागवत आहेत, SM जोशी आहेत, पुढे कम्युनिस्ट पार्टीत गेलेले विमा भुसकुटे आहेत, मी म्हटलं तसं कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे आहेत. या सगळ्यांची तिथे भेट झाली. हे तसे ज्युनियर कैदी होते, त्यामुळे यांना वाचायला बिचायला मिळत नव्हतं. पण जे सिनियर कैदी होते, पुन्हा आपल्याकडे सगळीकडे सिनियरिटी असतेच ना, ती कैदी असो का हॉस्पिटलमधला पेशंट असो, तर ती सिनियरिटी, ओळख आणि हे सगळं असतं. त्याप्रमाणे रावसाहेब पटवर्धन वगैरे जे सिनियर होते त्यांना वर्तमानपत्र, पुस्तकं वाचायला मिळायची. चव्हाण साहेबांना तो दुष्काळ जाणवत होता, कारण मी कराडला असताना वाचायचो, वाचनालयात वाचायचो, शाळेत वाचायचो. मग ते यांच्याबरोबर जायला लागले आणि मग ते म्हणायला लागले की आमची पुस्तकं तू घेऊन जा, ही वर्तमानपत्र वाच. आणि तिथे पुन्हा चव्हाण साहेबांचं अशी बरीच तुरुंग ही विद्यापीठ असलेली अनेक आपल्याकडे पदवीधर आहेत की ज्यांनी तुरुंगात अभ्यास केला, तिथे आयुष्याचा अभ्यास केला, तिथे शांतपणे चिंतन केलं.
आणि मग 1934ला ते मॅट्रिक झाले आणि मी म्हटलं तसं आचार्य स ज भागवत त्यांना चव्हाणसाहेब भेटले की मी पुढे काय करू. तेव्हा चव्हाणसाहेबांनी सांगितलं की कराडमध्ये शंकरराव जोग येत आहेत आणि राघवांना लिमये तर तुझ्या परिचयाचे आहेत, त्या दोघांशी बोल आणि ठरव. काय समाजाची वीण होती बघा. चव्हाणसाहेबांचे थोरले बंधू मिळवते होते, ते जवळकरच्या आणि सत्यशोधक चळवळीत होते. चव्हाणसाहेब काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यात होते. मॅट्रिक तर झाले, पण आपले ज्यांना वैचारिक गुरु मानावेत, ज्यांचं मार्गदर्शन घ्यावं, अशा भागवतांसारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या एका वैचारिक लीडरला भेटून चव्हाणसाहेब विचारत आहेत की आयुष्यात आता मी पुढे काय करू. आणि मग ते म्हणत आहेत की या दोघांना भेट. त्याचं कारण या दोघांचा परिचय तुझा जास्त आहे. मी सांगितलेलं काही चूक ठरू नये. जाणती माणसं काय प्रकारचे सल्ले देतात बघा. नाहीतर आपल्याला विचारलं तर काय म्हणणार आपण. आता कॅनॉल झालाय ऊस लाव की अजून काय विचार करतोस पुढचा. ते माझं म्हणणं कॅनॉल झालाय म्हणून त्याच्या आयुष्यात ऊस लावायचं कशाला. तो लावला पाहिजे, शेती महत्त्वाचीच आहे, सगळं मान्य आहे. पण या प्रकारचं मार्गदर्शन घेऊन आणि मग त्या दोघांनी ते सांगितलं की पुढचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे. पुढे चव्हाणसाहेब कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला गेले, नंतर पुण्याच्या लॉ कॉलेजला आले, ते LLB पण झाले. पुढे वेणुताईंशी त्यांचं लग्न झालं. 1946मध्ये सातारा जिल्हा काँग्रेसचे नेते म्हणून ते त्यांच्याकडे खूप जबाबदाऱ्या आल्या. पुढे ते आमदार झाले, मग पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. मोरारजींच्या काळामध्ये ते तिथे होते. हे मोरारजी हे रसायन फार अवघड आहे पुन्हा, की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध केला. आचार्य अत्रेंचा आणि मोरारजींचा संघर्ष, आचार्य अत्रेंचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळचा संघर्ष, हे बारकाईनं वाचल्यानंतर लक्षात येईल की माणसं काय प्रकारच्या मुशीतनं तयार झालेली आहेत. म्हणजे आचार्य अत्रेंनी टीका केल्यानंतर घायाळ होणार नाही असा त्यावेळा राजकारणीच नव्हता. आणि त्यातलं जेव्हा वाचता येतं, मी गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी सासवडला आमच्या विजय कोलते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ते आचार्य अत्रेंच्या नावे दरवर्षी साहित्य संमेलन घेतात. 2024ला आचार्य अत्रेंची 125वी जयंती होती आणि 25व्या साहित्य संमेलनाला मी अध्यक्ष होतो तिथे. त्यावेळा अत्रे पुन्हा एकदा वाचले. अत्रेंचं 5 खंडातलं आत्मचरित्र आहे, कऱ्हेचे पाणी. माझं म्हणणं आहे ज्यांना सवड आहे आणि ज्यांना मराठी वाचता येतं त्यांनी जरूर वाचावं. त्याचं कारण अत्रेंनी आपल्या आयुष्यात काय काय चुका केल्या आहे इतक्या मोकळेपणाने सांगितलं आहे की ज्यामध्ये पुन्हा चव्हाण साहेबांच्या बद्दलचे उल्लेख आहेत. मोरारजी देसाईंसारखा माणूस जो महाराष्ट्राच्या विरोधात होता, मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही, त्यातले आपले एक मालवणचे स.का. पाटील म्हणून होते, ते पुढे मंत्री झाले. त्यामुळे आपल्याकडे मंत्र्यांच्या मागे नामदार, मग आमदार, खासदार असं आपण लावतो. त्यामुळे त्यांना त्यावेळा नामदार स.का. पाटील असं म्हटलं जायचं. पण अत्रे त्यांचा मराठामध्ये नेहमी उल्लेख, म्हणजे मराठा पेपरमध्ये नासका पाटील असा करायचे. ते नामदार स.का. पाटील असं लिहायचे नाही, नासका पाटीलाला म्हणायचे. या प्रकारची शब्दांमधनं त्या विधिमंडळात असताना एकदा मोरारजी देसाई समोर दिसले, आता सिनियर लीडर म्हणून आचार्य अत्रेंनी त्यांना नमस्कार केला. त्यावर मोरारजी देसाई आचार्य अत्रेंना म्हणाले, आम्ही गाढवांना नमस्कार करीत नसतो. बघा, कुणाला दगड मारावा हे मोरारजींना कळलं नाही. 1 सेकंद सुद्धा गेलं नाही, इथे मराठी माणूस दिसतो. अत्रे दुसऱ्या सेकंदाला म्हणाले, पण आम्ही गाढवांना नमस्कार करतो. लक्षात घ्या, मुख्यमंत्र्याला म्हणायचं विधिमंडळाच्या फ्लोअरवरती, पुढचं काय मी बोलत नाही आता, की काय प्रकारचं धाडस असेल बघा. आणि मग ते चव्हाण साहेबांच्यावरती टीका करायचे संयुक्त. ते चव्हाण साहेब त्यांना म्हणायचे ते सगळं बरोबर आहे, पण ते मुंबई, बेळगाव, बिदर, भालकी, कारवार आणि अमोग ह्याच्या संयुक्त झालाच पाहिजे असं ते च कशाला म्हणता बाबूराव. आचार्य अत्रेंचं टोपण नाव होतं बाबूराव. आचार्य अत्रेंची क्रेज इतकी आहे की महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी आपलं टोपण नाव बाबूराव सिद्ध करून घेतलेलं आहे, की ते घरात सांगायचे मला बाबूराव म्हणा, का तर अत्रेंचं टोपण नाव आहे. या प्रकारची क्रेज. पहिलं राष्ट्रपती पदक पुरस्कार आपल्याला श्यामच्या आईनं आचार्य अत्रेंच्या दिला. आपल्याला माहीत नाही महात्मा फुलेंच्यावरचा चित्रपट हा आचार्य अत्रेंनी पहिल्यांदा काढला, ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. आपल्याला माहीत नसतं. आणि जर बघायचं असेल तर रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्याच्या मुख्य ऑफिसमध्ये कार्यालयात गेल्यानंतर एकमेव एक अर्ध्या मिनिटाचा कर्मवीरांचा आवाज या चित्रपटामुळे ऐकायला जातो. या चित्रपटाच्या पूजनाच्या वेळा आचार्य अत्रे पण आहेत, गाडगे महाराज आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडीवर एक त्यांचा फेटा बांधलेला कार्यकर्ता बसलेला आहे. असं चित्र आणि कर्मवीरांचा आवाज जो कुठेही मला रावसाहेब शिंदेंच्यामुळे
रावसाहेब आमचे रयतचे चेअरमन असताना, हे आमच्या मुलांनी ऐकायला पाहिजे हो, ज्यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली, ज्यांच्यामुळे आजचा महाराष्ट्र आहे. जसं मी म्हणतो की सातारा जिल्ह्यामुळे आजचा महाराष्ट्र काय आहे, कराड कोयनेमुळे आजचा महाराष्ट्र काय आहे, तर जर कोयनेचं धरण झालं नसतं चव्हाण साहेबांच्या कालावधीमध्ये आजचा महाराष्ट्र तुम्हाला दिसला नसता. आजही 1920 मेगावॉट कोयनेतली वीज निर्मिती महाराष्ट्राची 1/3 गरज भागवते. अशी नाही आहे की आपण ठरवल्या क्षणी जी वीज पाण्यावरची वीज तयार होते ती कोणत्याही क्षणी बंद करता येते. जसं अणु ऊर्जेचं होत नाही, पवन ऊर्जेचं होत नाही. त्यासाठी किती लोकांनी त्याग केलेला आहे, किती इंजिनियर्सनी त्याग केलेला आहे. त्यावेळी तिथे वाघ होते, चितळं होती, अस्वल होते, त्यामध्ये हौतात्म्य पत्करले. तुम्ही खाली कोळकेवाडीचा टप्पा जर बघितलात, चिपळूणच्या अलीकडचा आणि आलोऱ्याच्या तिथला, तर ते धरण बांधताना कोळकेवाडीचं कितीतरी लोक हुतात्मा झालेत, त्यांची स्तंभावरती नावं आहेत. आम्ही कोयना बघतो का हो खऱ्या अर्थाने? कोयना हे फक्त धरण नाही आहे, कोयना फक्त अभयारण्य नाही आहे, कोयना ही संस्कृती आहे. त्याचा अभ्यास आजही अभ्यासकांनी, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे बॅडमिंटन प्लेयर आहेत, प्रकाश पदुकोण, नव्या पिढीला ओळख पटावी म्हणून सांगतो, दीपिका पदुकोणचे वडील, म्हणजे लगेच कळेल. आता दीपिका पदुकोण जर माहीत नसेल तर त्याच्या पुढं अजून मलाही माहीत नाही पुढचं, पण तिचे वडील, ते प्रकाश पदुकोण यांचे वडील कोयनानगरला इंजिनियर होते, म्हणून त्यांनी पहिली मॅच बॅडमिंटनची कराड कोयनानगर वर्सेस सातारा अशा टीममध्ये खेळली आणि कोयनेने जिंकली. प्रकाश पदुकोणांचं बालपण तिथं गेलेलं आहे. मग कवी यशवंत असतील, त्यांचा उल्लेख पुढे येईलच, कवी विहंग असतील, कितीतरी लोक आहेत त्या कोयनेच्या खोऱ्यामध्ये. कोयनेच्या पलीकडे जर कोकणच्या बाजूला गेलं तर एक कांदाटी नावाचं खोरं आहे की आजही तिथे रस्ता अवघड आहे. कोयनेबाबतची म्हणजे मला तर इतक्या वेळा संधी गेली, 25 वर्ष मी कोयनेत जातो. कोयनेचा लेकटॅप मुळेंना माहीत आहे, तारीख होती 13 मार्च 1999. त्या दिवशी कोयनेमधली जी क्रांती आहे, भारतामधला आशिया खंडातला पहिला लेकटॅप, ज्याला नॉर्वेजियन टेक्नॉलॉजी, मी 1 मिनिटाचं डायव्हर्शन यासाठी करतो की तुमच्या आणि माझ्या तो जिव्हाळ्याचा विषय आहे. नाहीतरी आता आपल्याकडे हायवेपेक्षा डायव्हर्शनच जास्त असतात, तो भाग वेगळा, म्हणून मी 1 मिनिटाचं करतो. त्या कोयनेमध्ये तो जो लेकटॅप होता, काय कोयनेमध्ये जादू काय केली आपल्या लोकांनी. कोयनेचा मूळ सर्वे आहे तो ब्रिटिशांच्या काळातला आहे. 1910 मध्ये टाटाने तो सर्वे पूर्ण केला होता. पुढे 1914 ते 18 पहिलं महायुद्ध सुरू झाल्यामुळे कोयनेचा प्रोजेक्ट राहिला. दुसरं महायुद्ध, स्वातंत्र्य लढा, यामुळे जो राहिला तो मग नंतरच्या काळामध्ये 1952-54 पासून सुरू झाला. कोयनेची हिस्ट्री शोधायला लागा. चिपळूणच्या बंदरामध्ये कोयना धरण बांधण्यासाठीची जी मशिनरी आहे ती बोटीमधनं गाडीमध्ये उतरवून कोयनेला पाठवतानाची छायाचित्र बघताना असा अंगावर काटा येतो. त्या काळात या लोकांनी काम कसं केलं असेल. 54 आणि पुढे 62 त्याचं कम्प्लिशन झालं. कोयनेत साठवलेलं जो छत्रपती शिवाजी सागर म्हणून जो जलाशय आपण ज्याला म्हणतो, ते पाणी वरचं जे आहे ते पाणी दुसरीकडे न्यायचं, ते खेळवायचं, तिथे वीज निर्मिती. तिसऱ्या टप्प्यात न्यायचं, तिथे खेळवायचं, तिथे वीज निर्मिती. आणि मग इकडे जे जलाशय आहे त्याला तिरका छेद देऊन, ज्याला नॉर्वेजियन टेक्नॉलॉजी म्हटलं जातं, तसा छेद देऊन तो लेक टॅप केला पहिल्यांदा. हे आशिया खंडातलं पहिलं लेक टॅपिंग. मी विसरत नसेल तर त्यावेळा नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. श्रीकांत हुद्दार नावाचे कोयनेचे चीफ इंजिनियर होते त्यावेळी. हे अत्यंत दिव्य आहे, आणि दिव्य यासाठी की तो जो बोगदा खणला होता त्यांनी आम्हाला फक्त काही छापायचं नाही अटीवर त्या बोगद्यात घेऊन गेले होते आधी. मग कळतं की काय जादू आहे या माणसांनी केलेली. या सगळ्याच्या पाठीमागे चव्हाणसाहेब होते. म्हणून कोयनेचं धरण हे यशवंतराव चव्हाणसाहेब आणि त्यांचे सहकारी बाळासाहेब देसाईंपासून अनेक जण आहेत. आणि मग शंकरराव चव्हाणांच्यामुळे पैठणचं नाथसागर जे धरण आहे प्रामुख्यानं आजही त्याच्यामुळे मराठवाड्याची तहान भागते. याच्या मागचं आम्ही कधी समजावून घेणार आहे की नाही, की ज्या परिस्थितीमध्ये एसटीनं सुद्धा जाणं शक्य नाही आहे. मग तो पुन्हा 11 डिसेंबर 1967चा भूकंप. मला हे सगळं स्वतःला माझ्या वडिलांच्याकडनं समजावून घेता आलं, कारण वडील त्यावेळा इथे दहिवडीला DED कॉलेजला होते आणि त्यावेळा एका वर्तमानपत्राचं कामही करायचे. आणि त्यांना मग बाळासाहेब देसाई, चव्हाणसाहेब यांच्याबरोबर रिपोर्टिंगला जाण्याचं गगो जाधवांनी पुढारीचं सांगितलं होतं, म्हणून त्यांनी त्यावेळची मला बातमीपत्र दाखवली. आणि तेव्हा कळतं की किती प्रचंड प्रतिकूलतेमध्ये या लोकांनी काम केलं. आणि तुम्ही जर त्या कोयनेचा इतिहास बघायला गेलात तर जवाहरलाल नेहरू आले आहेत, चव्हाणसाहेब त्यांच्याबरोबर आहेत, बाळासाहेब देसाई आहेत, आणि ते एका अशा छोट्याशा क्रेननं खाली उतरतायत तिथे त्याचं भूमिपूजन करायला. मग पुढच्या काळात इंदिरा गांधी पण येऊन गेल्या, CD देशमुख येऊन गेले, भारताचे माजी अर्थमंत्री, भारत आणि पाकिस्तानच्या रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर. या दोन्ही देशांच्या नोटांवरची पहिली सही आहे ती CD देशमुखांची आहे, लक्षात घ्या. आणि तिथे कोयनेत गेल्यावर त्यांना जो संस्कृत श्लोक सुचला
तो सी डी देशमुखांनी कोयनेवरती केलेला श्लोक आजही कोरलेला आहे तिथे. आपण गेला, मी एवढं कशासाठी सांगतोय की या परिसराने दिलेलं जे योगदान आहे, इथल्या माणसांनी जे दिलेलं योगदान आहे, हे जर आमच्या पुढच्या पिढ्यांना कळलं नाही तर त्या पिढ्या बाकी समाजाचं काय करायचं ते असू देत, ते ज्या क्षेत्रात जातील तिथे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा नापास होतात. कारण आम्हाला इराण, इराक, इस्रायल, अफगाणिस्तानचं युद्ध माहीत आहे, पण आम्हाला कराडच्या परिसरात काय घडलं, साताऱ्यात काय घडलं, रहमतपूरला काय घडलं, कोयनेत काय घडलं, हा इतिहास जर माहीत नसेल. उत्तरालक्ष्मीचा इतिहास काय आहे? रहमतपूरला औरंगजेबाने 1700 साली जी आज्ञा काढली होती की इथं मुंडक्यांचे मिनार उभे करा, आणि मग तेवढे मारली लोक आणि त्यांच्या मुंडक्यांचे गडगे थडगी उभा केली गेली. या प्रकारचा दुर्दैवी पण इतिहास आपल्या इथं घडला आहे. हा केव्हा कळणार आहे आपल्या लोकांना? मग ओगले ग्लास कारखाना असेल, कराडचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान असेल, पुढे कृषी औद्योगिक क्रांती जी चव्हाण साहेबांनी आणि सहकार क्षेत्रात केली त्याची मॉडेल सगळी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. वैकुंठभाई मेहतांनी तो कायदा केला 1905-06 सहकाराचा, पण आजही ही मॉडेल्स आहेत ही या परिसरातल्या. जे तुम्ही आज गेलात कितीतरी ठिकाण आहेत, कोल्हापूर काय आणि कराड काय फार लांब नाही आहे, पण जगातला पहिला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभा केला. बिंदू चौकात तुम्हाला तो दिसेल. बाळ चव्हाण नावाचे शिल्पकार होते, राजाराम महाराज यांचे ते ड्रायव्हर होते, पण हातात कला होती आणि स्वतः आंबेडकर 6 तास त्यासाठी बसले होते. त्याच कोल्हापूरच्या जवळ एक सांगरुळ नावाचं छोटं खेडं आहे. 80 वर्षापूर्वी 25 गावातल्या शेतकऱ्यांनी येऊन भारतातलं पहिलं कोऑपरेटिव्ह धरण तिथं बांधलेलं आहे. ते आता पडायला आलंय पण शिल्लक आहे. आज कुणाचा पाठिंबा होता आहे ना, कुठलं सरकारी अनुदान होतं, कुठल्या योजना होत्या, कुठली लिडरशिप होती, पण त्या माणसांनी त्या काळात एकत्र येऊन आपल्या गरजा लक्षात घेऊन जी मोठी कामं केलीत, ही आमच्या नव्या पिढ्यांना ती प्रेरणा देणार आहेत, ही आपण समजावून सांगायला पाहिजेत. म्हणून मी पुढे हा थोडासा डायव्हर्शन घेतला. दुसरा संघर्ष जो चव्हाण साहेबांच्या आयुष्यात आला तो 1948च्या दरम्यान, म्हणजे त्यावेळची गांधी हत्या, महाराष्ट्रातली जाळपोळ, विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातली जाळपोळ, त्या जाळपोळीवरती चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केलेल्या उपाययोजना आणि दिलेला धीर, हे तपशील तर वेगळेच आहेत. पण 48ला एक मोठा संघर्ष त्यांच्या वैचारिक आयुष्यात आला, तो म्हणजे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी, जवळच्या लोकांनी काँग्रेस सोडायचा निर्णय घेतला आणि ते सगळे शेतकरी कामगार पक्षात गेले. त्यावेळचं प्राबल्य होतं ते शेका पक्षाचं होतं. चव्हाण साहेबांनी काँग्रेस सोडली. ते म्हटले की हाच विचार मी पुढे घेऊन जाणार. आणि मग तिसरा आला अर्थातच तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा. आणि मग त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व याच्याबद्दल चव्हाण साहेब फलटणमधल्या एका बैठकीत मात्र जे बोलले त्यातलं एक वाक्य बाहेर आलं, ते आजही इतिहास म्हणून आपण अभ्यासायला पाहिजे. ते त्या परिस्थितीत ते बोललेत की मला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे वाटतात, असं ते चव्हाण साहेबांचं त्यावेळचं वाक्य होतं. मग त्याच्यावर प्रचंड टीका झाली, आंदोलनं झाली, चप्पलफेक झाली, दगडफेक झाली. माणसं सहजासहजी मोठी होत नाही आहेत, आणि जे मोठी माणसं आहेत, जे महापुरुष आहेत, ती माणसं आहेत तुमच्या माझ्यासारखी. त्यामुळं ते आयुष्यामध्ये अनेक मोठ्या गोष्टी करतात की ज्या टिकून राहतात आयुष्यभर आपल्या. पण त्या माणसांच्याकडून माणूस असल्यामुळेच जर एखादी चूक झालेली असेल तर त्या महापुरुषांची ती चूक छोटी राहत नाही. तुम्ही आणि मी जर आज म्हटलं किंवा त्यावेळा म्हटलं असतं की मला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे वाटतात, तर शेजारच्यानी सुद्धा आपण दगड दिला असता तरी मारला नसता. ठीक आहे, वाटतात सोडून दे, तुझा अभ्यास तेवढाच आहे, बास झालं. पण चव्हाण साहेब एका खाजगी बैठकीत बोलले, आणि मग राजकारणामध्ये किती जपून बोलावं लागतं. चव्हाण साहेबांचं पुढचं मी वाचून दाखवेन. खुद्द शरद पवार साहेबांनी आमच्याकडे जडणघडणमध्ये चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीवर एक लेख लिहिला आहे. मला माहीत नाही तो लेख आणखीन कुठे आला आहे का, पण ते मी शेवटाला येताना वाचून दाखवेन मुद्दाम. पंतप्रधान पदाच्या वेळचा तो जो संघर्ष आहे तो पण संयुक्त महाराष्ट्राचा लढा. आणि पुढे हिरेंच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा. पण त्याच वेळा त्यांनी महाराष्ट्राला मुंबई द्यायची नाही, हे जे नेहरूंच्या मनात खरंच होतं, जे मोरारजींच्या मनात खरंच होतं. पण चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं सगळ्या मत आजमावल्यानंतर जरी त्यांचं हे वाक्य असलं तरीसुद्धा चव्हाण साहेबांनी इंदिरा गांधींच्या मार्फत नेहरूंना पटवून दिलं की तुम्ही मुंबईसही संयुक्त महाराष्ट्र दिला पाहिजे. आणि त्यामुळे मग जो 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली. बरेच जण म्हणतात की तो संपूर्ण महाराष्ट्र आहे. नाही,
जेव्हा बेळगाव, कारवार, बिदर, भालकी आणि हे केवळ घोषणेपुरतं नाही आहे किंवा मी सीमाप्रश्नात काही वेळा तिथे काम करायला होतो पेपरमध्ये म्हणून मार खाल्ला पोलिसांचा या दुःखापोटी वेदनेपोटी नाही आहे, पण आजही बेळगावसहित 864 खेडेगावांमध्ये मराठी मेजॉरिटी असलेली 12 लाख लोक अजूनही पारतंत्र्यात असल्यासारखे आहेत. त्यावेळचा तो वैचारिक संघर्ष होता SM जोशी आणि सगळ्यांचा की या सगळ्यासहित महाराष्ट्र आपण घेऊया. चव्हाण साहेबांचं म्हणणं होतं की जो आधी मिळालाय तो पदरात घेऊया, यासाठी संघर्ष करूया, आणि ते त्यांच्या पद्धतीनं बरोबर होतं. म्हणून त्यांनी इंदिरा गांधींना पटवून दिलं, त्यांच्यामार्फत नेहरूंना पटवून मुंबईसहित महाराष्ट्र घेतला. आणि मग जे शेतीमधली, उद्योगामधली, सहकारामधली क्रांती आहे, मग टाटा असतील, किर्लोस्कर असतील, गरवारे असतील असे उद्योगपती आहेत, C. रामचंद्र आहेत संगीत क्षेत्रातले, वसंत देसाई आहेत, V. शांताराम आहेत, लता दीदी आहेत, भीमसेन जोशी आहेत. या सगळ्यांना घेऊन सांस्कृतिक क्षेत्रासाठी आपल्याला काय करता येईल. मग तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींपासून त्यावेळचे जे साहित्यिक होते, विचारवंत होते, लेखक होते, वक्ते होते, या सगळ्यांना घेऊन मग मराठी राज्य स्थापन झालं आहे आपलं, तर यासाठी साहित्य आणि भाषेसाठी काय करता येईल म्हणून मग महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना, विश्वकोश मंडळाची स्थापना. मी पुन्हा 1 मिनिटाचं डायव्हर्शन यासाठी घेतो की मराठीच्या संदर्भात आज आपण आरडाओरडा करतो, मराठी संकटात आहे म्हणतो, पण ती केवळ सरकारमुळे, ती नगरपालिकेमुळे संकटात नाही. त्या संकटाला असलोच जबाबदार, सर्वाधिक जबाबदार तुम्ही आणि मी आहोत, पालक म्हणून, शिक्षक म्हणून, समाजाचे घटक म्हणून. जगभरामध्ये 7,000 भाषा आहेत, दरवर्षी 70 ते 80 भाषा मरतात. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये राज्यघटनेने मान्य केलेल्या 22 आणि बोलल्या जाणाऱ्या भारतभरातल्या 1600 भाषा आहेत. आपल्याकडे किती प्रचंड ठेवा आहे. त्यात मराठी ग्रेट का मग? तर जगभरातल्या या सगळ्या भाषांमध्ये महाराष्ट्रातले 10-11 कोटी, भारतात इतर राहणारे मराठी आणि जगभरातल्या जवळजवळ 79 देशांमध्ये राहणारे मराठी, असे सगळे जर धरले तर 15 कोटी लोक मराठी बोलतात. म्हणजे जपानची लोकसंख्या झाली. एक राष्ट्र मराठी बोलतं अखंड. जगभरात मराठी भाषा टॉप 15व्या क्रमांकावर आहे. आजही आपण संकटात आहे म्हणतो तेव्हाही टाळ्या वाजवला त्याचा आनंद आहे, पण जबाबदारी वाढली. मग आता 15व्या क्रमांकाची भाषा. मराठीला ज्या उपबोली आहेत, कराडची बोली वेगळी, साताऱ्याची वेगळी, नगरची वेगळी, पुण्याची वेगळी, पेठेतली वेगळी, हडपसरची वेगळी, सिंहगड रस्त्याची वेगळी, कोल्हापूरची वेगळी, सोलापूरची वेगळी, कोकणातली वेगळी, मुंबई, विरार, वसई, पालघर, विदर्भातली वेगळी, खानदेशी, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, 94 बोली आहेत. जगातल्या एकाही भाषेला हे भाग्य नाही की ज्या भाषेच्या उपबोली 94 आहेत, ते मराठीला आहे. मराठीमध्ये आजही 250पेक्षा जास्त साहित्य संमेलनं होतात, 500पेक्षा जास्त विश्वकोश मराठीमध्ये शब्दकोश आहेत. म्हणजे इतर भाषांमधले पर्यायी शब्द काय आहेत मराठीला याची माहिती देणारे कोश आहेत. आजही मराठीमधून 700 ते 800 दिवाळी अंक प्रकाशित होतात. मला सांगा, हे एकाही भाषेला हे वैभव नाही आहे. आणि जी ज्ञानेश्वरांनी भाषा निवडली, जी शिवाजी महाराजांनी भाषा निवडली, जी बाबासाहेब आंबेडकरांपासून यशवंतराव चव्हाणांच्यापर्यंत भाषा निवडली, ती मराठी भाषा आम्ही दुर्लक्षित करतो. आणि सकाळी उठल्यानंतर त्या पोरांच्या नरडीला एक बांधतो दोरी, त्याला टाय म्हणतो आपण, आणि जे बांधून त्याला पिवळ्या गाडीत घालतो ते 11:30ला आल्यावर लक्षात येतं की ते जिवंत आहे. कारण भडीमार असतो सगळा तिथनं इंग्रजीमधनं. बरं, आपल्याला घाण सवयी पालक म्हणून काय, आपल्याला आयुष्यात जे जे मिळवता आलं नाही, जे जे करता आलं नाही, ते आपल्याला 1 किंवा 2 मुलं आहेत त्यांनीच आयुष्यभरात ते करून दाखवलं पाहिजे. ही काय घाण सवय आपल्याला कळत नाही. आणि पुन्हा त्यातही इंजिनियर का झाला पाहिजे, तर जावेची मुलगी डॉक्टर झाली, मग माझा इंजिनियर तरी झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यामागं त्याला डोका आहे का नाही इंजिनिअरिंगमधला हा मुद्दा नाही, याच्यात अनावश्यक प्रतिष्ठा. बरं, इंजिनियर झाली त्यातही IT मधली व्हावी, कारण जावाई किंवा सून IT मधली मिळाली तर अमेरिकेला तरी नेतील, नाही तर नवऱ्याने कराडच्या बाहेर कधी नेलं नाही. मग त्या बाळंतपणाच्या रजा काढली की 3 महिने तरी अमेरिकेत जाता येतं, पासपोर्ट मिळतो लगेच, त्याच्यावर व्हिसा मिळतो. ट्रम्प साहेबांनी किती ओरडू देत, बाळंतपणाची रजा म्हटलं की मिळतो. आमच्या जर अपेक्षाच एवढ्या असतील तर मग त्या यंदा 750 वर्ष ज्ञानेश्वरीला झाली म्हणून आपण एकीकडे साजरी करतो, तुकाराम महाराजांची भाषा, रामदास स्वामींची भाषा म्हणून साजरी करतो, आणि दुसरीकडे आज पुण्यामधल्या 38, मुंबईमधल्या 79 आणि महाराष्ट्रातल्या 226 मराठी शाळा बंद पडतात 1-1 वर्षात. आणि अमेरिकेमध्ये मात्र आपल्या इथनं गेलेली माणसं 21 मराठी शाळा चालवत आहेत अमेरिकेतल्या एकेका शहरात. या विसंगतीला काय म्हणायचं मग? चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचण्याची सवय जेव्हा इंग्लंडचा माजी पंतप्रधान सांगतो की मी चव्हाण साहेबांच्या बरोबर या लायब्ररीमध्ये आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या मिटिंगला असलो की बसायचो,
मला सांगा की हे भाग्य कशामुळे आलं? हे चव्हाणसाहेब मराठी होते, ते महाराष्ट्रीयन होते, त्यांची मराठी मातृभाषा होती म्हणून. याचा अर्थ इतर जे भाषांमध्ये आहेत तेच कमी नाही आहेत, ज्याची त्याची मातृभाषा ही मोठीच आहे. म्हणून मी पुन्हा 1 मिनिटात सांगतो त्याचं कारण. संस्कृत आपली आजी होती, आजी गेली आता वृद्धाश्रमात, ती भाषेची असो नाही तर घरातली असो. आजही तुम्ही बघा संस्कृत फारशी बोलली जात. कराडचं एक वैशिष्ट्य आहे, मी आज दुपारीच तिकडे जाऊन आलो, खूप वर्ष ऐकलं होतं की कराडमध्ये आजही संस्कृत लँग्वेज लॅब तयार झालेली आहे. टिळक हायस्कूलमध्ये 500-700 मुलं ग्रामीण भागातली, याचं मला कौतुक आहे की मी सुद्धा ज्या खेडेगावात शिकलो तिथेही 50 मार्काचं संस्कृत होतं. आजही कराडमधली मुलं, तिथले शिक्षक हे बसतात, संस्कृत समजावून घेतात, आयुर्वेद समजायला मदत होते. अहो डॉक्टर माशेलकरांना 2006-07 साली जी तुमच्या माझ्या स्वयंपाकघरातली, देवघरातली, लग्नघरातली हळद आहे, त्या हळदीवरती अधिकार अमेरिकेनं सांगितला होता पेटंटमधनं. जो बासमती तांदूळ आहे, हळदीपेक्षा महत्त्वाचं काय अजून, तर बासमतीवर जर अमेरिकेचं पेटंट आलं असतं तर अब्जावधी डॉलर्स आपले बुडाले असते. ते पेटंट डॉक्टर माशेलकर सरांनी ज्या भाषेच्या पुराव्यांमधनं मिळवलं, ती संस्कृत भाषा ज्याची आज भारतामध्ये सर्वाधिक विद्यापीठ आहेत, ती संस्कृत भाषा दुर्दैवाने वृद्धाश्रमात आहे. मराठी आपली आई, संस्कृत आपली आजी. मराठीसहित जेवढ्या मातृभाषा आहेत, कुणाची इंग्रजी असेल, कन्नड असेल, उर्दू असेल, ही आपली आई. आता आजी गेली की आजीच्या जागी आईचा नंबर वृद्धाश्रमात. हिंदी आपली मावशी, तिच्यावरनं डोकी फोडून घेतो मुंबईत आपण. मराठीत एक छान म्हण आहे, माय मरो आणि मावशी जगो. नवीन मुलांनाही समजावून सांगा, याचा अर्थ ती असं घेतात की आई मेली पाहिजे आणि मावशी जगली पाहिजे, असं नाही आहे. दुर्दैवाने आई गेली तर तिच्या इतकं प्रेम देणारी, कौतुक करणारी, जिव्हाळा लावणारी, आपुलकी असणारी, काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे मावशी. म्हणून माय मरो मावशी जगो. आम्ही मराठीतल्या म्हणीसुद्धा मुलांना समजावून सांगत नाही, गोष्टी सांगत नाही, आम्ही ओव्या शिकवत नाही. बाकीचं जाऊ देऊ, कोल्हापूरच्या जवळ आहे, आमच्या मुलांना मराठी शिव्यासुद्धा माहीत नसतात. मी तर कोल्हापुरात वाढलो, आपल्याकडे कोल्हापूरला तर आम्हाला प्रेग्नन्सी पिरियडमध्येच याचं ॲटोमॅटिक शिक्षण मिळतं. जन्मल्यावर ABCD अ ब कडं वगैरे नंतर. पहिले 4 महिने अभिमन्यूसारखं हेच ऐकायचं असतं, नळावरती, घरावरती, कुठेही गेलात तरी. जी कोकणामध्ये सख्खी आई आपल्या सख्ख्या मुलाला 3.5 अक्षराच्या शिवीने प्रेमाने हाक मारते, तीच मात्र घाट चढून आल्यावर कोल्हापुरात दिल्यावर खून पडतात. मग मराठी भाषेची ताकद आहे की नाही मला सांगा. एक शब्द 3.5 अक्षराची, आता काय आहे ते बाहेर गेल्यावर तुम्ही बघा, जोडाक्षर आहे त्याच्यात, 3.5 अक्षराची एक शिवी कोकणात दिल्यावर प्रेमाने हाक मारायची, कोल्हापुरात आल्यावर खून पडतात. आमच्या पोरांना मी आता पुण्यात बघतो, मी चुकून, आता मूळ तिकडचंच असल्यामुळे 30 वर्ष पुण्यात असलो तरी शिवी चुकून जाते ती. कारण मातृभाषेमध्ये खूप आनंद झाला, भीती वाटली तरी जेव्हा आपण बापरे म्हणतो आणि दुःख झाल्यावर आई ग म्हणतो, याला क्लास लावावा लागत नाही. उत्स्फूर्तपणे दुःखाच्या आणि आनंदाच्या क्षणी तोंडातनं बाहेर पडती ती मातृभाषा, ती आईची भाषा असते. तेव्हा त्याला शिव्यासुद्धा पटदिशा ट्रॅफिकमध्ये जातात. सुदैव माझं हे असतं की पुण्यातल्या लोकांना त्या शिव्याच कळत नसल्यामुळे बचावतो. नाही तर कोल्हापुरात मी म्हटलं तसं मारामाऱ्या, खून, दांडकी काढून, पेट्रोल पेटवून काय काय केलं असतं लोकांनी. अशा इरसाल शिव्या मराठीमध्ये आहेत. आमच्या पोरांना शिव्यासुद्धा कळत नाही. तो मला गणितच कळत नाही. संस्कृत आपली आजी, मराठी आपली आई, हिंदी सहित या सगळ्या भाषा आपल्या मावशा. मला लांबवर बघतोय मी, अनेकांचे चेहरे इथून दिसत आहेत, अनेकांच्या चेहऱ्यावर काळजी आहे. मग ती कोण आहे? ती म्हणजे कळलं तुम्हाला, बघा ती कोण आहे आपली. संस्कृत आजी, मराठी आई, हिंदी सहित या सगळ्या भाषा आपल्या मावशा. इंग्रजी ही मला असं वाटतं शेजारच्या घरात राहणारी स्मार्ट मैत्रीण आहे. बघा बरेच जणांना दिवस आठवले आपले पूर्वीचे, उत्स्फूर्तपणे हसू आलं, वय सोडून देऊन सुद्धा. मैत्रीण पाहिजे का? पाहिजे. घराशेजारी अजून बरं. पण लक्षात घ्या, ती भाषा असो का मैत्रीण, जी आजी, आई आणि मावशीला सोडायला लावते आणि जी एकाच वेळी जगातल्या अनेक मित्रांची मैत्रीण असते, तिच्या मागं या तिघांना सोडून किती लागावं याचं व्यावहारिक भान जर भाषेच्या बाबतीत आम्ही आमच्या मुलांना देणार नसू तर त्यांना मग कृष्णाकाठ काय कळणार, त्यांना सह्याद्रीचे वारे काय कळणार, त्यांना युगांतर काय कळणार, त्यातली भाषणं, त्यातले विनोद, त्यामधल्या ओव्या, विठाबाईंनी म्हटलेल्या, आईने म्हटलेल्या ओव्या, त्यातले श्लोक, तर्कतीर्थांचं विचार, हे काय कळणार त्या मुलांना. 6व्या वर्षापर्यंत मेंदू इतका तल्लक असतो की जगातल्या कुठल्याही भाषा शिकू शकतात. आणि भाषाशास्त्र सांगतं ज्याची मातृभाषा उत्तम त्याला जगातल्या कुठल्याही भाषा शिकता येतात. त्यामुळे गैरसमज काढून टाकूया. इंग्लिश पाहिजे, इंग्लिश इतकं उत्तम पाहिजे आहे कारण आपली मातृभाषा चांगली आहे. तुम्हाला जाता जाता सांगतो, आजही भारतातल्या, महाराष्ट्रातले मुलं किंवा मुली विशेषतः पहाटे आपल्या घरात इंटरनेटचे कॅफे तयार करतात. तामिळनाडूतल्या मुली पण आहेत.
इंग्लंडमधल्या मुलांची इंग्रजी व्याकरणाची आणि अमेरिकेतल्या मुलांची गणित भूमितीची शिकवणी इथे बसून 3 तास घेतात आणि 1.5 लाख रुपये मानधन मिळवतात महिन्याला. ही आपल्या मातृभाषेची ताकद आहे, कारण आपली मातृभाषा उत्तम असल्यामुळे आपलं इंग्रजी उत्तम आहे. इंग्रजी उत्तम आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे माझं म्हणणं इंग्रजीला विरोध अजिबात नाही आहे, इंग्रजी उत्तमच पाहिजे. पण विषय तो निघाला म्हणून चव्हाण साहेबांनी जे 60 नंतर मराठी भाषेच्या संदर्भातलं जे योगदान दिलं ते. दुसरा भाग मग येतो तो 62च्या चीनच्या युद्धाच्या वेळचा. कृष्ण मेनन त्यावेळचे संरक्षण मंत्री. चीननं आपल्यावरती हिंदी चीनी भाई भाई म्हणत आजही तेच सगळं चालू आहे. पण त्यांना बदलायची जेव्हा मागणी झाली नेहरूंच्याकडे कृष्ण मेननना संरक्षण मंत्री पदाचं, त्यावेळेला रात्री पंडितजींचा चव्हाण साहेबांना फोन आला, उद्याच्या उद्या सकाळी तुम्ही दिल्लीला या, ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. चव्हाण साहेब आणि त्यावेळचं नेहरूंचं पुढचं वाक्य असं आहे, ते इंग्लिशमध्ये आहे पण ते असं म्हणाले, पण उद्या दिल्लीमध्ये येऊन चार्ज घेईपर्यंत हे कुणालाही सांगू नका. लक्षात घ्या, इथलं मुख्यमंत्रीपद जाणार होतं हे दुःख आहे महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याचं, पण तितकीच मोठी देशासाठी पुन्हा जबाबदारी पेलायची होती संरक्षण मंत्रीपदाची इतक्या संकटामध्ये असताना. आणि चव्हाण साहेबांचा पायगुण काय असेल बघा, ही काय अंधश्रद्धा नाही आहे, योगायोग असेल पण मी त्याला पायगुण म्हणतो. चव्हाण साहेबांनी दिल्लीत ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी संध्याकाळी चीननं युद्ध मागे घेतलेलं आहे. हा योगायोग असेल किंवा खरंच घाबरले असतील की वेगळा माणूस कोणतरी आलाय. आणि पुन्हा चव्हाण साहेबांची जी पर्सनॅलिटी होती ती बघितल्यानंतर ती घाबरण्याजोगीच होती, म्हणजे तो मुद्दाच नाही आहे. पण चव्हाण साहेब त्याही गडबडीमध्ये किंवा आनंदामध्ये नेहरूंना म्हणतायत, पण सॉरी मला एका व्यक्तीशी हे बोलल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही, ती व्यक्ती म्हणजे वेणुताई चव्हाण. एका देशाच्या नेत्याच्या आयुष्यामध्ये आपल्या पत्नीचं स्थान काय असतं हे मग चव्हाण साहेबांनी वेणुताईंना जगभरातनं लिहिलेली जी पत्र आहेत ती पत्र वाचताना डोळ्यात पाणी येईल. आज पण आपल्या इथे पती पत्नीमधलं नातं, स्त्री पुरुषामधलं नातं आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या प्रती आपल्या पत्नीवरचा विश्वास आणि प्रसंगी तिचा सल्ला मानून काय करावं म्हणून चव्हाण साहेब नेहरूंना सांगतात आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाऊन तो चार्ज घेतात. चव्हाण साहेबांच्यामुळे अनेक गोष्टी झाल्या. मग सुदैवाने आपल्याला ती म्हणायची संधी मिळाली की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला वगैरे वगैरे. ते सह्याद्रीचं काम एवढंच आहे, ते हिमालयाच्या मदतीला धावायचं आणि तिथं गेल्यानंतर बर्फ किती पडलं आहे बघायचं, एवढंच मला वाटतं तेव्हापासून दिसतंय. आता केव्हा तरी आपलाच सह्याद्री हिमालय होऊन केव्हा दिल्लीत जातो तो काळ कदाचित पुढचा जवळचा असेल. महाराष्ट्राची पुण्याई असेल तर कोण का असेना ते होईल, जी संधी आपण मधुदंडवतेंच्या रूपाने एकदा गमावलेली आहे. मेरिटवरती पंतप्रधान महाराष्ट्राचा पहिला झाला पाहिजे. आणि आजचं नाही आहे, हे ब्रिटिशातसुद्धा ओळखून येते की बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र हे 3 प्रांत असे आहेत की त्यांना जर एकदा संधी दिली तर ते काय मागे हटणार नाही, हे स्वतःच्या हिमतीवरती काय करतील. आणि मग चव्हाण साहेबांनी चार्ज घेतला. त्यावेळेला आणखीन एक व्यक्ती कोल्हापूरची जी होती त्यांचं नाव लेफ्टनंट जनरल SPP थोरात पाटील. त्या कृष्ण मेनन आणि त्यावरच्या टीकेमुळे SPP थोरातनं लष्कर प्रमुख केलं गेलं नाही, लक्षात घ्या. नाही तर पहिला पुन्हा महाराष्ट्रीयन लष्कर प्रमुख हा त्याच वेळा झाला असता. पुढे मग जनरल अरुण कुमार वैद्यांपासून अनेक जण झाले, पण ते भाग्य कोल्हापूरला मिळालेलं असतं. मी म्हटलं तसं चव्हाण साहेबांनी शपथ घेतली, चीननं माघार घेतली. राजकारण कसं असतं बघा, ते साळुंके साहेब आज आपण तर आपल्या गावात आणि जिल्ह्यात बघतो ते त्यावेळेला चव्हाण साहेबांना दिल्लीत पण भोगावं लागलं होतं. त्यावेळच्या काळात सुद्धा नेहरूंनी ज्यांना सन्मानपूर्वक बोलवलं आहे तर त्या काळात ओरिसाचे जे मुख्यमंत्री होते बिजू पटनायक, ते पायलट होते, विमान उत्तम चालवायचे. तर ते नेहरूंना असं म्हणाले होते की हा खेडेगावातला माणूस आहे, याला दिल्लीचं राजकारण काही माहीत नाही, म्हणजे चव्हाण साहेबांना. तेव्हा तुम्ही त्यांच्याऐवजी मला संरक्षण मंत्री करा अशी त्यांची नेहरूंच्याकडे मागणी होती. पण नेहरूंचाही ग्रेटनेस असा की विमान चालवणारा माणूस आहे म्हणून तो देश चालवू शकेल संरक्षणाच्या बाबतीत. याच्यापेक्षा ज्यांनी महाराष्ट्रासारखं राज्य सांभाळलेलं आहे, ज्याला मास लीडर, मास बेस आहे, जो माणूस महाराष्ट्राचं आंदोलन ज्याच्या विरोधात मी होतो तो माझ्या मुलीला पटवून देतो आणि ते खरं ठरतं त्यामुळे महाराष्ट्राची स्थापना होते, असा सर्वसामान्य लोकांशी ज्यांची नाळ जोडलेली आहे आणि समाजाच्या इतर सगळ्या थरातल्या असा मोठा लीडर की जो देशाचा संरक्षणाच्या दृष्टीनं समर्थपणे भक्कम विचार करतो. कारण ज्या माणसाचा रक्तगट हा मुळात शिवाजी महाराजांचा रक्तगट आहे, तो रक्तगट. तर त्यांनी बिजू पटनाईकना केलं नाही, पण पटनाईक तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी काय करावं, चव्हाण साहेब जरी ऑफिशियल संरक्षण मंत्री असले
तरी खऱ्या अर्थानं मीच संरक्षण मंत्री आहे असं दाखवायसाठी बिजू पटनायकांनी चव्हाण साहेबांच्या शेजारी आपलं केबिन केलं. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना तिथे जाऊन मी भारताचा संरक्षण मंत्री आहे असं भासवायचा प्रयत्न केला चर्चेच्या वेळा. हे सगळं चव्हाण साहेबांच्या लक्षात आल्यावर चव्हाण साहेबांनी स्पष्टपणे पण नम्रपणे ठामपणे बोलणे, याचा अर्थ उद्धटपणानं बोलावं लागतं असा नाही. मराठीमध्ये या सीमारेषा खूप सांभाळाव्या लागतात, हिंदी इंग्रजीमध्ये त्यापेक्षा. कारण मराठी माणसाचं हिंदी इंग्रजी कसं असतं, त्यामुळे कुणाकुणाला राजीनामे द्यावे लागले. मी त्या तपशिलात आता जात नाही, पण आपली मातृभाषा उत्तम असली तर मग बाकीच्या भाषा, मी मगाचं सूत्र सांगितलं ते जे विसरले त्यांची गडबड झाली आणि पहिलीपासून इंग्रजी केल्यामुळे तर आपलं एकही भाषा धड नाही. हेच महाराष्ट्राचं त्रिभाषा सूत्र आहे. म्हणजे मातृभाषा बिघडली, आपलं हिंदी ऐकलं तर लखनौवाले हिंदी बोलायचं सोडून देतील आणि आपलं इंग्रजी ऐकलं तर मग तो विषय नाही. इंग्रज 47ला गेले म्हणून बरं झालं. मुद्दा त्याही वेळी चव्हाण साहेबांनी ठामपणे नेहरूंना सांगितलं की अशा पद्धतीत मला जर काम करायचं असेल तर ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर देऊ नका. नेहरूंच्या क्षणभरात लक्षात आलं आणि त्यांनी खात्री करून घेऊन बिजू पटनायकना बोलवलं आणि त्यांना परत ओरिसात जायला सांगितलं. केबिन बिबिन काढून टाकलं. फार गाजावाजा नाही, मोर्चे आंदोलनं, पेपरला बातम्या द्या, 8 कॉलम हेडिंग असलं काय त्यावेळा नव्हतंच मुळामध्ये. पण एक साध्या साध्या गोष्टींमध्ये राजकारण किती असतं आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या माणसाला त्यावेळा काय आणि आज काय आणि शिवपूर्व त्या काळात सुद्धा काय, दिल्लीमध्ये जाणं आणि तिथे स्थायिक होणं, तिथे एस्टॅब्लिश होणं किती अवघड आहे. हे चव्हाण साहेबांसारख्यांच्यावर जर ही वेळ येत असेल तर मग बघा. आणि मग बिजू पटनायकांना तर पाठवलंच. चव्हाण साहेबांच्या काळात काय काय झालं तर लखनौ असेल, नाशिकला मिग विमानाचा कारखाना असेल, नागपूर असेल, संरक्षण खात्यामध्ये ज्या काळात आपल्या जवानांना चीनच्या युद्धामध्ये चांगले बूटसुद्धा मिळत नव्हते असं संरक्षण साहित्य तयार करण्याचे स्वदेशी कारखाने चव्हाण साहेबांच्या काळात या सगळीकडे निघाले. आणि या ज्याच्यामुळे महाराष्ट्र नावाजला जातो की देशाच्या लष्कराचे सर्वाधिक प्रमुख हे महाराष्ट्राने दिलेत, हे पुण्याने दिलेत. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यामध्ये जी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे, तुम्ही बघितला तर मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे आहे तिथंपासून सुरू झाली ते सिंहगड रस्त्यावरच्या खडकवासला डॅमपर्यंतचा 7,500 एकर एरिया चव्हाण साहेबांनी NDAसाठी दिला. त्याच्यामध्ये अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण चव्हाण साहेब हे त्यातले मुख्य आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराला जे समर्थ अधिकारी मिळाले ते त्या NDAच्या ट्रेनिंगमधनं मिळाले. पुढे पंडितजींचं निधन झालं, मग लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. 66 साली ताश्कंद कराराच्या वेळा रशियामध्ये चव्हाण साहेब आणि शास्त्री गेले होते, त्यावेळा शास्त्रीजींचं निधन झालं आणि चव्हाण साहेबांना पंतप्रधान पदाची संधी आहे असं लक्षात आलं. ते चव्हाण साहेबांच्या पण लक्षात होतं आणि ते महाराष्ट्राच्या पण सगळ्या नेत्यांच्या लक्षात आलं. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला ते मुद्दाम पवारसाहेबांचा आमच्याकडे जो लेख आला होता जडणघडणच्या दिवाळी अंकात, तोच मी एक पॅरेग्राफ कोट करतो म्हणजे लक्षात येईल की त्यावेळच्या परिस्थितीमध्ये पवारसाहेब कसं वागले, चव्हाणसाहेब कसं वागले आणि मी जो विषय घेतला त्यातली चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाची प्रगल्भता काय लक्षात येते, इंदिरा गांधी कशा वागल्या, हे आज आपल्याला इथं बसून ऐकताना फार किरकोळ वाटेल, फार मजा वाटेल की इतिहास म्हणून बघू आपण. प्रत्यक्ष त्या परिस्थितीचा अभ्यास केला तर भारतामध्ये लोकात अशी प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्याचं संध्याकाळी त्यांच्या कानावर आलं आणि शास्त्रीजींचं झोपेतच निधन झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचं शव घेऊन चव्हाणसाहेब दिल्लीला आले. नेहरूंच्या नंतर शास्त्रीजी, पवारसाहेबांनी लिहिलेला लेख आहे बरं का, पुन्हा म्हणजे हे डबल इन्व्हर्टेडमध्ये सांगतो. नेहरूंच्या नंतर शास्त्रीजी, आता त्यांच्यानंतर कोण, आणि एकच नाव चर्चेत होतं, यशवंतराव चव्हाण. चव्हाण साहेबांना ती संधी होती. सबंध नेतृत्वानं त्यांना सांगितलं की तुम्ही जबाबदारी घ्या. SK पाटील यांच्याशी त्यांचा सुसंवाद त्यावेळी नव्हता, म्हणजे ते सका पाटील मगाशी जे म्हटलं ते. तरीही त्यांच्यासह कामराज, निजलिंगप्पा, नीलम संजीव रेड्डी, पश्चिम बंगालमधील नेते या सगळ्यांनी प्रधानमंत्रीपदासाठी त्यांचं नाव सुचवलं. मला आठवतं आहे, पवारसाहेब म्हणतात मला आठवतं आहे, मी त्यावेळेस एक रेसकोर्स इथल्या त्यांच्या घरी होतो. अण्णासाहेब शिंदे म्हणजे आपले रावसाहेब शिंदेंचे थोरले बंधू जे शेतीमंत्री होते, आबासाहेब कुलकर्णी खेबुडकर, मी आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक असे सगळेजण बसलो होतो. चव्हाणसाहेब बाहेरून आले. मी वयानं लहान होतो. आल्यावर पटकन त्यांना विचारलं काय होणार आता, म्हणजे पवारसाहेबांनी चव्हाणसाहेबांना विचारलं काय होणार आता. त्यांनी सांगितलं गप्प बैस. हे आज पटणार नाही बरं का तुम्हाला, पण हे पवारसाहेबांनीच लिहिलं आहे. त्यावर वसंतराव नाईक म्हणाले चव्हाणसाहेब, महाराष्ट्राला ही संधी आहे, तुम्ही ही जबाबदारी घेतली पाहिजे. चव्हाणसाहेबांनी सांगितलं मला दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरूंनी आणलं, महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मला इंदिराजींनी सहकार्य दिलं, मी ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, पण तत्पूर्वी इंदिराजींना भेटून विचारणार आहे की त्यांचा याला पाठिंबा आहे का.
तर मी पटकन त्यांना म्हणालो, म्हणजे पवारसाहेब त्यांना म्हणाले, त्या नाहीच म्हणतील, कशाला जाता. हे पवारसाहेबांनी ओळखलं होतं. त्यावर ते पुन्हा माझ्यावर रागवले, तू कशाला सांगतो, जास्त शहाणा झालास, असं चव्हाणसाहेब पवारसाहेबांना म्हणाले. म्हणजे मग आपल्याला कोणी काय म्हटलं तर वाईट वाटून घ्यायची गरज नाही, हे लक्षात आलं असेल तुम्हाला. गेले. थोड्या वेळानं फोन आला. इंदिराजी त्यावेळी नभोवाणी मंत्री होत्या. त्यांच्या घरी चव्हाणसाहेब गेले आणि 20 मिनिटात परतले. आम्ही सगळे चव्हाणसाहेबांच्या घरीच होतो. माझ्या मनात आलं की आता सगळं संपलं. एवढ्या लवकर परत आले याचा अर्थ संपलं. नाईक साहेबांनी चव्हाणसाहेबांना विचारलं, काय झालं. तेव्हा ते म्हणाले, इंदिराजींना मी विचारलं की तुझ्या वडिलांनी मला इथं आणलं, महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये तू मला मदत केलीस, प्रधानमंत्री पदाच्या प्रक्रियेत तू असशील तर माझं समर्थन तुला राहील, तू नसशील तर तुझं समर्थन मला मिळावं. प्रगल्भता काय आहे बघा. इंदिराजींनी सांगितलं, मी लवकरच कळवते, ही दिल्ली आहे. त्यावर मी म्हणालो, म्हणजे पवारसाहेब म्हणाले, लवकर नाही, 5 मिनिटात फोन येईल की तुमच्या मदतीनं मी पंतप्रधान व्हायला तयार आहे. परत ते माझ्यावर रागावले. तेवढ्यात फोन आला. डोंगरे म्हणून त्यांचे सहाय्यक होते. त्यांनी सांगितलं की इंदिराजींचा फोन आहे, तुमच्या समर्थनाबद्दल आभारी आहे आणि मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. असं इंदिराजी फोनवरून चव्हाणसाहेबांना म्हणाल्या. संधी गेली, पण ठीक आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या, गृहमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, परराष्ट्रमंत्री झाले, थोडा गैरसमज देखील झाला. मी आता ते पुढचं सगळं सांगत नाही. तेव्हा नीलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपती होते आणि ते शरद पवार साहेबांना असं म्हणाले होते, तेही त्यांनी लिहिलं आहे की चव्हाणसाहेबांना सांग तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ घ्या. त्यांनी पत्र पण दिलं होतं. चव्हाणसाहेब म्हटले, आधी शपथ घ्यायची आणि मग बहुमत सिद्ध करायचा, हा माझा मार्ग नाही, माझ्याकडे बहुमत नाही, हे चव्हाणसाहेबांनी राष्ट्रपतींना कळवलं. त्यावर नीलम संजीव रेड्डी पवारसाहेबांना म्हणाले, तू इथं असतास तर याच्या नेमकं उलटं केलं असतंस. आजही पटेल आपल्याला 2026ला की आधी शपथ घेतली असतीस, मग आपोआप बहुमत आलं असतं. चव्हाणसाहेब आणि पवारसाहेब यांच्या राजकारणातला हा फरक आहे. आता मग ज्यांनी त्यांनी ठरवावं यातला आपला मार्ग कुठला आहे का, याचा हायब्रिड मार्ग आजच्या काळात चालतो, हा भाग वेगळा, ज्याच्या त्याच्या पातळीवरती ते जे ठरवेल. पण दिल्लीमधल्या राजकारणाला सामोरं जायचं असेल तर ते पवारसाहेब म्हणतात ते बरोबर आहे. कितीतरी गोष्टी मग चव्हाणसाहेबांच्या सांगता येतील, विशेषतः मला ज्यांची ओळख, ज्यांचा सहवास खूप लाभला, अशा अनेकांच्या बाबतीतली उदाहरणं आहेत. पण आता मी फार ती सांगणार नाही वेळेअभावी. मग ते स्वामिका रणजित देसाई असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत असतील, यशवंतरावांचे धाकटे बंधू मानले जाणारे त्यांचे मित्र असलेले जे ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी होते, की ज्यांच्यामुळे यशवंतरावांचं चरित्र, त्यांच्यातला पत्रव्यवहार हा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रकाशित केला. असे कितीतरी जण असतील. मी त्या सगळ्यांच्या आठवणी खरं तर खूप आहेत, पण मला असं वाटतं आता 8:30 होऊन गेलेत, तुम्हालाही वेळ झाला असेल. त्यामुळे मी मात्र चव्हाणसाहेबांची 2 उदाहरणं ज्याच्यामध्ये माणूस किती ग्रेट आहे ते कळतो. पहिलं, छावा मृत्युंजयकारांनी जी लिहिली 1979 साली शिवाजीराव सावंतांची संभाजी महाराजांवरची कादंबरी आहे, ती तुम्ही आजही जरूर वाचा. ज्यांनी छावा चित्रपट बघितला असेल त्यांच्या डोळ्यात कमी पाणी येईल एवढं छावाचा शेवट वाचताना तुम्हाला रडू थांबवता येणार नाही, एवढी शिवाजीरावांच्या मराठी शब्दांची ताकद आहे. आणि मूळ त्याच्या मागे घटना संभाजी महाराज. म्हणजे जर तुम्ही एक क्षणभरासाठी कल्पना करा की 1689 जर संभाजी महाराज कैदेतच पडले नसते किंवा पडले, 32 शिराळ्याच्या तिथे त्यांना वाचवायचे 2 जणांनी प्रयत्न केले, एक ज्योत्याजी केसरकर आणि दुसरे आप्पाशास्त्री दीक्षित. केसरकर बाजूला त्या आले, त्यांना लक्षात आलं पराभव होणार, आप्पाशास्त्री दीक्षित आणि इतर 6 जण मेले त्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करताना, संभाजी महाराजांना वाचवताना. पण हे 2 प्रयत्न सोडले आणि ते जर यशस्वी झाले असते तर 1689 मधला औरंगजेब 1707 पर्यंत जिवंतच राहिला नसता, महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला नसता, पेशवाई आली नसती, ब्रिटिश आले नसते, अखंड भारत वेगळा करा असं म्हणायची वेळच आली नसती. तोच अखंड भारत आज जगातली पहिली महासत्ता विश्वगुरू केव्हाच झाला असता. एका माणसाच्या, आपल्या एका छत्रपतींच्या स्वकीयांनीच केलेल्या घातामुळे. मी त्यातल्या इतिहासात पण जात नाही, जो तुम्हाला आणि मला शाप आहे, स्वकीयांनी केलेला जो घात आहे. पण छावा आपण जरूर वाचा. छावा लिहिताना शिवाजीराव सावंतांना पुण्याच्या बालभारती जवळच्या रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला, ते डोक्यावरती पडले, मेंदूला मार लागला. खुद्द शिवाजीरावांचा मला खूप काळ सहवास लाभला म्हणून मी सांगतो. त्यांचं चरित्रही लिहिलं, त्यांचं कुटुंब परिचित आहे. जसलोकला मुंबईला ॲडमिट केलं होतं शिवाजीरावांना. शिवाजीरावांची स्मरणशक्ती बाकीच्यातली कमी होत चालली होती, पण छावाचं प्रकरण काढलं की ते आपल्या पत्नीला डिक्टेशन द्यायला चालू करायचे झोपून, की छावा 75% लिहून झालाय. त्याच्या पुढचं शिवाजीरावने त्या आजारपणात सुद्धा, बाकी स्मरणशक्ती कमी आहे पण छावा म्हटलं की चालू.
या प्रकारे 1979ला छावा तयार झाला. शिवाजीराव हॉस्पिटलमध्ये शिवाजीरावांनी एक पोस्टकार्ड चव्हाण साहेबांना दिल्लीला पाठवलं, छावाची प्रत तयार आहे, माझी विनंती आहे की आपल्या हस्ते त्याचं प्रकाशनाची सुरुवात व्हावी. म्हणजे छपाईला जाताना चव्हाणसाहेब ते एका कार्डवरती दिल्लीहून पुण्याला आले, कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या कार्यालयामध्ये. आजही माझ्याकडे ते छायाचित्र आहे की शिवाजीराव नाहीत, कॉन्टिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी, शिवाजीरावांच्या पत्नी, त्यांची मुलं आणि चव्हाणसाहेबांच्या हस्ते त्याचं पूजन झालं. महिन्याभरात छावा प्रकाशित झाला. पुन्हा शिवाजीरावांनी पत्र पाठवलं की मी बरा होऊन आलोय, माझी विनंती आहे प्रतापगडावर आपल्या हस्ते छावा भवानी चरणी ठेवावा. चव्हाणसाहेब कराडला आले, त्यांनी तारीख दिली, प्रतापगडावरती आले. शिवाजीरावांना यायला पुण्याहून उशीर झाला. तेवढ्यात चव्हाणसाहेब दर्शन घेऊन बाहेर येऊन बूट घालत होते. शिवाजीराव सावंत आणि त्यांचे प्रकाशक पोचले. चव्हाणसाहेबांनी बघितलं, शिवाजीराव छावा आणलाय का? आणलाय. पुन्हा बूट ठेवले, सगळेजण गेले. शिवाजीरावांचा चव्हाणसाहेबांच्यावरती जो लेख आहे तो वाचायला पाहिजे आपण. मग त्याच्यात त्यांनी लिहिलंय की पुन्हा तुळजाभवानीच्या दर्शनाला आम्ही सगळे गेलो. छावा चव्हाणसाहेबांनी भवानी मातेच्या पायावर ठेवला आणि नंतर थोडा वेळ डोळे मिटून दोन्ही हात जोडून चव्हाणसाहेब भवानी मातेशी जे बोलत होते ते आम्हाला कोणाला काही कळलं नाही, ते काय नेमकं बोलत होते. त्यानंतरचं एक 4 ओळीचं पत्र चव्हाणसाहेबांचं माझ्याकडे आहे, ते शिवाजीरावांना आलेलं. आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, प्रिय शिवाजीराव, परवा आपली प्रतापगडावर भेट झाली, आपला छावा भवानी मातेच्या चरणी अर्पण केला, ही आठवण जन्मभर लक्षात राहील, छावा वाचत आहे. हे शिवाजीरावांना चव्हाणसाहेबांचं पत्र आलं होतं. अशा कितीतरी, रणजित देसाई काय, बाबासाहेब पुरंदरे, अनेकांच्या आठवणी आहेत. मी त्याच वेगळ्या सांगत नाही, पण 2 गोष्टी सांगतो की इथे चव्हाणसाहेबांमधला माणूस, चव्हाणसाहेबांमधला राज्यकर्ता, प्रशासक, धुरंधर राजकीय नेता, प्रगल्भ राजकारणी कशा प्रकारे सामोरा जातो त्या प्रश्नांना, त्या उत्तरांना हे लक्षात येईल. 1963 साली जेव्हा उजनीचं धरण झालं, ती पुण्यामध्ये बॉर्डरवरती सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरचं ते धरण आहे आणि पंढरपूरला ती नदी पुढे जाते, तेव्हा ती चंद्रभागा होते. तेव्हा त्या धरणाच्या उद्घाटनाच्या नंतरचं जे भाषण आहे चव्हाणसाहेबांचं, तेव्हा चव्हाणसाहेब काय म्हणतात बारकाईने लक्षात घ्या. चव्हाणसाहेब जर राजकारणी नसते पूर्ण वेळ तर चव्हाणसाहेब हे उत्तम प्रतीचे उत्तम साहित्यिक झाले असते. इतकी साधी सोपी भाषा जी लिहिणं अवघड आहे खूप. हे पांडुरंगा, माझा खेड्यापाड्यातील हा जमिनीशी निष्ठा ठेवणारा वारकरी उन्हातानाची दगडधोंड्याची चिंता न करता प्रतिवर्षी पंढरीला येतो. आषाढीला नाहीतर कार्तिकीला तुझं दर्शन घेतो आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो. आता तुझी चंद्रभागा इथं आम्ही अडवली आहे, त्यामुळे तुझी चंद्रभागा खाली येणार नाही. पण पिढ्यानपिढ्या तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला तुझं दर्शन तर मिळालं पाहिजे, पण ते दर्शन पंढरीला देण्याऐवजी त्याच्या शिवारात जे उत्तम पीक येईल त्याच्या कणसातल्या दाण्यामध्येच त्याला पांडुरंग दिसला पाहिजे. काय वाक्य आहे बघा, की आम्ही तुझी चंद्रभागा इथं अडवलेली आहे, पण इथे जे पीक त्यातल्या कणसाच्या दाण्यामध्ये पांडुरंग दिसला पाहिजे. ही उपमा जी आहे ही प्रतिभावंत साहित्यिकाला सुचते. चव्हाणसाहेबांची ती भाषणात आली. पुढे चव्हाणसाहेब अर्थमंत्री होते. पुण्यामध्ये शनिवारवाड्यावर त्यांची सभा होती आणि पुण्यातल्या जागरूक पुणेकरांनी एका विचारलं, ते चव्हाणसाहेब तुम्ही सगळं सांगताय, बजेट भांडवली गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे मग खरेदी विक्री क्षमता वाढते, मग वगैरे वगैरे ते सगळं समजावून सांगत होते. पण महागाईचं काय? ते बरोबर आहे ना, म्हणजे सामान्य लोकांना आत्ता आपण सगळं म्हणतो ते इस्रायल काय, ट्रम्प काय, बाकी बघून घ्या, आमच्याकडे गॅस नाही, त्याचं काय? त्याचं उत्तर कोण देणार, कोणाला विचारणार? ते सामान्य लोकांचा प्रश्न तसा विचारला. चव्हाणसाहेबांनी काय करावं, ही मोठ्या माणसाचं लक्षण आहे. त्याला थेट काही बरं वाईट उत्तर दिलं नाही. चव्हाणसाहेबांनी 1 मिनिटाची गोष्ट सांगितली. काय म्हणाले चव्हाणसाहेब? ते म्हणाले, सांगतो तुम्हाला, लग्न झालेलं एक जोडपं, नवीन जोडपं, 4-5 वर्ष झाली तरी काही मूलबाळ घरात पाळणा हलत नव्हता. नवस केला, नवसाने एकदा मुलगा झाला. तर मुलगा झाला तर गरीब परिस्थिती, काय करायचं, वर्ष होऊन गेलं. त्या माऊलीला वाटलं की आपल्या मुलाचा वाढदिवस करायला पाहिजे, म्हणून तिने ठरवलं की वाढदिवस करायचा, पण खर्च बघितला तर एवढा झेपणार, त्याला ते सिल्कचं झबलं आणलं पाहिजे, मग शेजाऱ्यांना जेवायला त्यावेळा केक बीक कापा असली भानगड काय नसावी. चव्हाणसाहेब उदाहरण सांगत होते तेव्हा, त्यामुळे त्या उदाहरणात नाही येते. पण त्या माऊलीने मग तो खर्च भागवायसाठी आपल्या मंगळसूत्रामध्ये जो एक सोन्याचा थोडासा तुकडा असलेला भाग होता तो विकला आणि त्या पैशातनं त्याला ते झबलं विबलं सगळं आणलं. तो वाढदिवस मोठा साजरा केला. आता पुढच्या वर्षी दुसरा वाढदिवस आला तर त्या वाढदिवसाला एक कपडे चांगले राहावेत म्हणून त्या दिवशी वाढदिवस झाल्यानंतर ते कपडे त्या माऊलीनं पेटीत ठेवले. पुढच्या वर्षी पुन्हा वाढदिवस आल्यावर नवरा म्हटला की आता वाढदिवस कर, तुझं जर इच्छा असली तर अवघड आहे की आता यंदा तर अजिबातच पैसे नाही आहेत. मग ती माऊली म्हणाली की नाही, ते मी झबलं जपून ठेवलेलं आहे. मग त्या पेटीतलं झबलं काढलं
आणि मुलाला घालायला बघितली तर मुलाचं अंग त्याच्यात मावत नव्हतं, कारण झबलं तेवढंच राहणार ना. मूल वाढायला लागलं होतं, 1 वर्षांनी वाढलं. त्यामुळे नवरा म्हटलं आता काय करायचं, आता तर वाढदिवस करता येणार नाही, पैसे नाही. त्यावेळी ती माऊली म्हणते की वाढदिवस करता नाही आले तरी चालेल, मुलाला झबलं बसत नाही याच्या दुःखापेक्षा मूल वाढत्या अंगाचं व्हायला लागलं याचा मला आई म्हणून जास्त आनंद आहे. चव्हाण साहेबांनी हेच सांगितलं, अर्थव्यवस्थेमध्ये बदल होताना काही वेळा झबलं कमी पडेल, पण आपलं अंग वाढतं हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये सरकार उपाययोजना करताना काही वेळा असं आपल्याला यातना दुःख सहन करावं लागतं, पण दुसरीकडे अर्थव्यवस्थेचं अंग वाढतंय, त्याचा विस्तार होतोय. हे जी सामान्य लोकांना समजावून सांगण्याची जी कुवत आहे, जी पद्धत आहे, जो विचार आहे, त्याचं कारण ती सामान्य लोकांशी बांधिलकी आहे. देशाचा अर्थमंत्री इतक्या सामान्य, हे पुढे मधु दंडवतेंनी केलं काही काळ, मला त्यांचाही सहवास लाभला. मी दिल्लीत राहिला होतो दंडवतेंच्याकडे, त्यावेळेला बघितलं. फिजिक्सचा प्रोफेसर, बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमध्ये काम करणारा, पण बजेट इतक्या साध्या पद्धतीनं समजावून सांगायचे. चव्हाण साहेबांच्या भाषणांमध्ये, चव्हाण साहेबांच्या लेखनामध्ये हे सगळं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं एखादा माणूस जेव्हा महापुरुष होतो, तो त्या भागाची, राज्याची, देशाची ओळख बनतो. आणि ते गेल्यानंतर सुद्धा जवळजवळ 42-45 वर्ष चव्हाण साहेबांचं नाव निघालं की आपण कृतज्ञतेनं, सगळ्यांनी काही त्यांना बघितलेलं नसतं, भेटलेले नसतात, पण कृतज्ञतेनं आपण नमस्कार करतो. मनातल्या मनात प्रतिमा दिसली, त्यांचा पुतळा दिसला, तिथे नमस्कार करतो. त्याचं कारण ते तुमच्या माझ्या पूर्वजांपासून त्यांचा प्रभाव, त्यांचा इम्पॅक्ट हा आपल्या आपल्या आयुष्यावर, आपल्या गावावर झालेला असतो. असे जे महापुरुष आहेत, मला असं वाटतं की पुनर्जन्मावर आपल्यापैकी किती जणांचा विश्वास आहे मला माहीत नाही, पण असे महापुरुष, आणि ज्यांचं अवघ्या 72व्या वर्षी निधन झालं, असे महापुरुष आपल्या आयुष्यातली राहिलेली कामं पुन्हा जर करायचे असतील तर ते पुनर्जन्म घेतात, अशी आपल्याकडे एक भारतीय संस्कृतीमध्ये अशी एक समज आहे, असा एक समज आहे की असे महापुरुष पुन्हा जन्म घेतात. कराड आणि आसपासच्या भागातल्या आया बहिणींनी आपापल्या घरातल्या पाळण्यांमध्ये लक्ष ठेवावं. मला असं वाटतं की महाराष्ट्राने देशासाठी पुन्हा एखाद्या त्या पाळण्यामध्ये यशवंत बळवंत चव्हाण असेल. आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं. पुन्हा चव्हाण साहेबांना मी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. मी आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय श्री प्रशांत फटकर सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतोय. सर्वांना नमस्कार. कराड नगर परिषदेच्या नगर वाचनालयामार्फत यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे हे 52वे वर्ष आपण इथे साजरे करतो आहे. आजच्या या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या 52व्या वर्षासाठी आपण माननीय डॉक्टर सागर देशपांडे सर, मुख्य संपादक मासिक जडणघडण पुणे यांचे व्याख्यान आयोजित केलेले होते. सरांना तसा 45 मिनिटांचा वेळ आपण दिलेला होता, परंतु बघता बघता 1.5 तास कसे गेले हे कळालं नाही. इतक्या विस्तृत आणि इतक्या सुलभ पद्धतीने सरांनी यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं जीवन पूर्ण आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे. त्यांच्या आयुष्यातले विविध प्रसंग सांगितलेले आहेत, त्यांच्या स्वतःच्या आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. सर, सर्वप्रथम नगर परिषदेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे नगर परिषदेचे उपाध्यक्ष पोपटरावजी साळुंके साहेब, इतर सर्व मान्यवर, पत्रकार बंधू, रसिक प्रेक्षक हो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.